इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 116 लीजेस. अकाउंटिंग स्टँडर्ड जे आपण आधी स्टडी करायचो त्याच्यामध्ये AS19 म्हणून होतं लीज. दिस इज इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड IS 116 लीजेस हा अमेंडेड स्टँडर्ड आहे. मध्ये आपण एकदा कुठच्याही फायनान्शियल स्टेटमेंट्स कुठच्याही कंपनीचे बघितलेले, रिलायन्स किंवा फ्युचर रिटेल, त्याच्यामध्ये पण आपण त्याने नोट मध्ये दिलेलं की द ऍप्लिकेशन ऑफ न्यू स्टँडर्ड न्यू इंडियन AS 116 लीजेस असं काहीतरी तिकडे नोट एक होती. सो इट्स अ रिलेटिव्हली न्यू स्टँडर्ड लीजेस. याच्यामध्ये लीज म्हणजे काय? बेसिकली लीज म्हणजे द कंपनी हॅज द राईट टू यूज assets of another person at some cost. So lease म्हणजे you have the right to use someone else's assets. ईशान आला. Okay. So Indian Accounting Standard 116 leases. This is today's topic. So याच्यामध्ये लीज म्हणजे काय? बेसिकली आपण इंटरला स्टडी केलंय AS19 लीजेस. इथे आपण अजून डेप्थ मध्ये जाणार आहोत. इनफॅक्ट हा न्यूली नोटिफाईड स्टँडर्ड आहे ऍज कम्पेअर्ड टू अदर स्टँडर्ड्स. सो कम्पॅरेटिव्हली इट्स अ न्यू इंड AS. इट्स अमेंडेड ऑल्सो. सो याच्यामध्ये बेसिक पासून ते एकदम हाय लेवल पर्यंत त्यांनी दिले लीज बद्दल. सो तुम्हाला लीज काय आहे, व्हॉट इज एक्झॅक्टली लीज, आणि कधी कंपनीला डिस्क्लोज करायला लागते लीज, ते या सगळं या स्टँडर्ड मध्ये दिलंय. सो एकदम बेस पासून की हाऊ टू आयडेंटिफाय लीज पासून ते हाऊ टू रेकॉर्ड लीज इन द बुक्स, हे सगळं या ह्याच्यात दिलेलं आहे. तर तुमचं एकदम लीज बेस पासून इकडे त्याने तुमचं क्लॅरिफाय केलं एनी डाऊट्स. सो पहिलं तर व्हॉट इज अ लीज? लीज म्हणजे राईट टू यूज assets of any other person for some payment. So basically इथे तुम्ही कुठचं ऍसेट आउटराईट परचेस नाही करत आहात. तुम्ही इनफॅक्ट ते वापरताय इन रिटर्न फॉर सम पेमेंट. सो लीज मध्ये कसं असतं की वी डोंट परचेस द ऍसेट आउटराईट. इन्स्टेड we just get the possession of that in return for some price. So basically we have a right to use another person's asset at a prescribed cost. त्याचं अकाउंटिंग कसं करायचं, ऍट द सेम टाइम रेकग्निशन की लीज आहे की नाही हे पण कळलं पाहिजे. कारण देर आर मेनी ट्रान्झॅक्शन टेकिंग प्लेस ज्याच्यामध्ये वी माइट हॅव राईट टू यूज अनदर पर्सन्स ऍसेट्स, पण एव्हरी टाइम ते लीज होतं का? सो लीज होण्यासाठी फ्यू कंडिशन्स हॅव टू सॅटिस्फाईड. खूप सारे क्रायटेरिया आहेत त्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत, तेव्हा आपण ते लीज आहे असं म्हणतो. आणि लीज असेल तर मग त्या प्रकारे आपल्याला डिस्क्लोज आणि अकाउंटिंग करायला लागतं त्याचं. परत काही काही ठिकाणी लीज ऍप्लिकेबल नाही, म्हणजे हा स्टँडर्ड ऍप्लिकेबल नाहीये. सो तिकडे मग नॉर्मल एक्सपेन्स करायचं, लीज म्हणून नॉर्मल एक्सपेन्स म्हणून दाखवायचं, किंवा दुसऱ्या स्टँडर्ड मध्ये कवर्ड आहे. सो दिस अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टँडर्ड, एकदम डेप्थ पासून तुम्हाला यांनी नेलंय. ऍट द सेम टाइम दिस अ व्हेरी बिग स्टँडर्ड एज वेल. 122 पेजेस आहे. ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट एक 42 to 43 सम्स आहेत पूर्ण, आणि आपण माहिती आपण सगळे करतो, वी डू ऑल द सम्स. सो हळूहळू आज जाणार. आज आपलं टार्गेट आहे की अराउंड एक 10 to 11 सम्स वी हॅव टू सॉल्व. पहिले सम्स बेसिक क्रायटेरियावर आहेत की लीजचे एक एक एलिमेंट्स आपण डिस्कस करणार आहोत की लीज मध्ये हे आहे का, तर ती लीज झाली, म्हणजे हे असेल तर ते लीज आहे वगैरे, असं बेसिक सम्स आपण आज बघणार आहोत. ओके.
सो एकदम स्लो अँड स्टडी विल गो, कारण एक तर इंटरेस्टिंग स्टँडर्ड आहे, ऍट द सेम टाइम इम्पॉर्टंट पण आहे आणि लेंदी पण आहे. ओके, सो एक 2-3 लेक्चर आपल्या ह्याच्यात जातील. तसं लास्ट टाइम आपण एकाच लेक्चर मध्ये 2-2 स्टँडर्ड संपवत होतो, इथे हा मोठा आहे आता. दिस माइट टेक 3 लेक्चर्स. जसं आपलं हे होतं रेव्हेन्यू रेकग्निशन, दॅट वॉज अ व्हेरी बिग स्टँडर्ड, हा त्याच्यावर मोठा आहे. बट व्हेरी नाइसली एक्सप्लेन. ओके, सो ऑब्जेक्टिव्ह बघूया आपण, आरामात जाऊया. काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. The objective of this standard is to ensure that lessees and lessors, lessee म्हणजे या केसमध्ये आपली कंपनी असणार, विच हॅज टेकन ऑन लीज, म्हणजे आपण आपल्याला राईट दिलाय टू यूज अदर पर्सन्स ऍसेट, आणि जो राईट देतो ज्याचा ऍसेट आहे त्याला लेसर म्हणतात, आपण लेसी. The objective of this standard is to ensure that the lessees and lessors provide relevant information in a manner that faithfully represents those transactions. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं खूप आधी लॉ मध्ये, आय गेस, अबाउट हॉटेल लीला. हॉटेल लीलाची जी जमीन आहे, अंधेरीला जे हॉटेल लीला आहे एअरपोर्टच्या इकडे, हॉटेल लीलाची जमीन आहे ती एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची आहे, एअरपोर्टची आहे. त्यांनी ती जमीन लीजवर दिले हॉटेल लीलाला, बरोबर. आणि तो लीज पिरियड मोठा असतो, लँड वगैरेचा लीज असते 99 इयर्स किंवा 50 इयर्स वगैरे असं काहीतरी असेल. सो या केसमध्ये लेसर कोण आहे? एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. लेसी कोण आहे? हॉटेल लीला, बरोबर. बिकॉज हॉटेल लीला हॅज द राईट टू यूज द लँड ऑफ एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. ऑब्वियसली दे मस्ट बी पेइंग मंथली और annually payments to the airport authority of India. असं फुकटा देणार नाही कोणी. This information gives a basis for users of financial statements to assess the effect that leases have on the financial position, financial performance and cash flows of an entity. या स्टँडर्ड प्रमाणे जर तुमची लीज असेल, तुम्ही लीजवर कुठचा ऍसेट घेतलं असेल तर ते प्रॉपरली अकाउंट केलं पाहिजे, प्रॉपरली डिस्क्लोज केलं पाहिजे. त्याच्याने जे कोणी युजर्स ऑफ फायनान्स स्टेटमेंट्स आहेत, दे विल अंडरस्टँड द बॅलन्स शीट वेल, द पोझिशन, दॅट इज देन द फायनान्शियल परफॉर्मन्स, दॅट इज द P&L वेल, and the cash flow statements. But definitely this will affect your profitability, this will affect your financial position, this will also affect your cash flows. Definitely सगळ्यांनाच affect होणार आहे. This standard requires an entity to consider the terms and conditions of the contracts and all relevant facts and circumstances, and to apply the standard consistently to contracts with similar characteristics and in similar circumstances. So हा standard काय सांगतो? To the entity who is applying the standard to consider all the terms and conditions of the contract. सगळं बघायला लागतं, तो माहितीच आहे. आपण each and every डिटेल बघतो आणि त्याप्रमाणे आपण ठरवतो की हे काय आहे. And all the relevant facts and circumstances of the case, and to apply the standard consistently. So similar contracts जे असतील, similar leases, त्या सगळ्यांना तुम्ही कन्सिस्टंटली तो स्टँडर्ड तसाच अप्लाय करा. जसं तुम्ही आधीच्या लीजला अप्लाय केलं तसंच तुम्ही सेकंड लीज विच इज सिमिलर त्याला पण तुम्ही सेम वे अप्लाय करा. Many reporting entities. For many reporting entities, leasing is an important way to obtain access to property. Many companies साठी leasing is an important way to obtain access to property. आता इनफॅक्ट ज्या एअरलाईन कंपनीज आहेत, मोस्ट ऑफ द एअरलाईन कंपनीज त्यांचा बिझनेस चालतो लीजवर. म्हणजे देर आर ओनली 2 कंपनीज दॅट मॅन्युफॅक्चर एअरलाइन्स, एरोप्लेन्स, दॅट इज एअरबस अँड बोईंग. या 2 कंपन्या आहेत, एअरबस आणि बोईंग. आता प्रत्येक एअरलाईनचं कसं असतं की आयदर दे यूज एअरबस और बोईंग. आता फॉर एक्झाम्पल एअर इंडिया, आता आय डोंट नो एक्झॅक्टली, बट एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स अशा 2 गव्हर्नमेंटच्या एअरलाइन्स होत्या आपल्याकडे. त्यानंतर मर्ज झाल्या इंटू एअर इंडिया ओनली. तर माझा एक कॅप्टन फ्रेंड आहे, ही यूज टू टेल मी दॅट टाइम
आय थिंक बॅक इन 2005 or समथिंग, 5 पण नाही, 2007-8च्या आसपास, त्याच्या नंतर पण असेल, पण वॉट. सो सो आधी कसं होतं, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स असं आपल्याकडे होतं, 2 कंपन्या होत्या, आणि तेव्हापासूनच एअर इंडिया लॉस मध्ये असायचं. मग त्याने ते मर्ज केलं, जस्ट की सेपरेटली दे आर मेकिंग लॉसेस, सो मर्ज करू. आय थिंक इंडियन एअरलाइन्स वॉज इन प्रॉफिट असं काहीतरी होतं, सो दे डिसाइडेड टू मर्ज दॅट इन टू एअर इंडिया, आणि मग एकत्रच मॅनेज करू वगैरे असं. तर तेव्हा सगळे जे पायलट्स होते आणि जो स्टाफ होता, दे बिकेम व्हेरी अँग्री. कारण एक्झॅक्टली आय डोंट नो, पण एअर इंडिया वॉज युझिंग एअरबस आणि इंडियन एअरलाइन्स वॉज युझिंग बोईंग. सो लेट्स अज्युम, उलट पण असू शकतं, आय डोंट नो एक्झॅक्टली, पण एअर इंडिया वॉज युझिंग एअरबस आणि इंडियन एअरलाइन्स वॉज युझिंग बोईंग प्लेन्स. आता या दोन्ही प्लेन्सचं ऑपरेशन वेगळं असतं, कारण एअरबस इज अ डिफरंट टाईप ऑफ प्लेन, बोईंग इज अ डिफरंट टाईप ऑफ प्लेन. आपल्यासाठी सेमच वाटतात सगळे, पण चालवायची त्याची प्रोसिजर सगळं वेगळं आहे. सो ट्रेनिंग वेगळं लागतं त्यासाठी. सो सगळा जो ग्राउंड स्टाफ पासून सगळा जो स्टाफ होता एअर इंडियाचा, दे वर ट्रेन फॉर एअरबस, आणि इंडियन एअरलाइन्स वेर ट्रेन फॉर बोईंग. सो जेव्हा ते मर्ज केलं तर थोडं कन्फ्युजन क्रिएट झालं की बोईंगचं वेगळं, हे वेगळं. सो प्रॉब्लेम व्हायला लागला. आणि हे तेव्हाची ती गव्हर्नमेंट वगैरे होती, प्रफुल्ल पटेल वगैरे सगळे, ते एव्हिएशन मिनिस्टर होता, आणि त्यांनी सगळं ते डिसिजन्स तेव्हा घेतलेले. ऍक्च्युली तेव्हा दे शूड टेक डिसिजन्स टू बेनिफिट जेट एअरवेज. जेट एअरवेजला बेनिफिट होण्यासाठी सगळे प्रकारचे डिसिजन्स ते घ्यायचे. आणि जसं आताची गव्हर्नमेंट, इफ यू सी, दे आर टेकिंग डिसिजन्स टू बेनिफिट रिलायन्स अँड अदानीज, अंबानीज अदानीज. तसंच तेव्हा फक्त एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये बेनिफिट घ्यायचे टू बेनिफिट नरेश गोयल. नरेश गोयल वॉज द फाउंडर ऑफ जेट एअरवेज. पण तसं खूप दिवस चालत नाही, नंतर मग गव्हर्नमेंट बदलली आणि तो पण लॉस मध्ये जायला लागला. आता जेट एअरवेज तो माहितीच आहे, नाहीच आहे. सो बेसिकली काय होतं की ज्या एअरलाईन कंपनीज आहेत त्या, त्यांचे सगळे एरोप्लेन असतात ते विकत घेत नाहीत, ते लीजवर घेतात फ्रॉम बोईंग और एअरबस. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वे फॉर देम टू ऍक्सेस टू द प्लेन्स, कारण त्यांच्याकडे एवढा कॅश नसतो टू बाय द प्लेन्स आउटराईट, कारण प्लेन्स किती महाग आहेत तुम्हाला माहितीच आहे. एक प्लेन घेणं म्हणजे काय. सो त्यापेक्षा ते काय करतात, लीजवर घेतात, आणि ते पे मंथली द चार्जेस टू एअरबस अँड बोईंग. आणि एअरबस आणि बोईंग साठी पण चांगलं होतं की त्यांचा बेसिकली काइंड ऑफ त्यांचा रेव्हेन्यू त्यांना येतो, कारण सेल करण्यापेक्षा कदाचित सेल वुड बी डिफिकल्ट, कारण इतका लोकांकडे पैसा नाहीये प्लेन्स घ्यायला, इव्हन मोठ्या मोठ्या कंपन्यांकडे नाहीये. त्यामुळे बेस्ट ऑप्शन ऑफ सेलिंग इज थ्रू लीज. मग लीजवर द्या. आजकाल मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू वगैरे पण तेच ऑफर करतात की तुम्ही लीजवर घ्या. त्याला स्टार लीज म्हणतात, की तुम्ही मंथली 50,000 भरा, आणि त्याच्याकडे कॅश बिश पेमेंट आहेत, कॅश वाले आहेत, दे कॅन इझिली अफोर्ड, कारण त्यांना एनिवेज कॅश खर्च करायचे, सो ते लीजवर घेतात. सो बेसिकली लेसरला पण रेव्हेन्यू मिळतो ना, दरवेळी सेल केला पाहिजे असं थोडीच आहे. अशा वे मध्ये पण इन्कम होऊ शकतं. ऍट द सेम टाइम जो लेसी आहे त्याला पण ती वापरता येते प्रॉपर्टी, त्याला मर्सिडीज वापरता येते. लोकांना काय वाटणार, त्याने घेतली, लोकांना माहिती लीजवर घेतली का हे. आणि द ऑल द रिच पीपल, दे नेव्हर बाय द कार आउटराईट. म्हणजे आतापर्यंत मी त्यांना पण बघितलंय, ते लीजवरच घेतात. बिकॉज एवढी तुम्ही एक्सपेन्सिव्ह कार घेताय, रोल्स रॉईस किंवा बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीज, इट इज स्मार्ट टू बाय ऑन लीज. कारण तुम्ही 50 लाख 1 करोड घालणार आहे, आणि दॅट विल डेप्रिशिएट इमिजिएटली. त्यापेक्षा तुम्ही लीजवर घ्या, 5 वर्ष पे करा, नंतर मग अपग्रेड पण करू शकता तुम्ही. सो दे हॅव ऑफर्स ऑल्सो की मर्सिडीज अँड ऑल, की तुम्ही लीजवर घ्या, नंतर मग तुम्ही अपग्रेड करा, मग नवीन गाडी, कारण एनिवेज त्यांचे नवीन नवीन येत असतात. सो बाय करून ठेवण्यापेक्षा लीजवर घेणं जास्त बेटर पडतात. सो ऑल दीज एक्सपेन्सिव्ह कार्स आर नेव्हर टू बी बॉट.
they have to be taken on lease only. सो कधी कुठच्या पॉइंटला वाटलं की नाही जमत आहे नकोय, यू कॅन ऑलवेज कॅन्सल द लीज. सो फॉर मेनी रिपोर्टिंग एंटिटीज leasing is an important way to obtain access to property, जसं Air India, Indian Airlines or any other airline also. इवन किंगफिशर एअरलाइन्सच्या सगळे प्लेन्स ऑलमोस्ट लीजवर होते. सो जेव्हा ते डिफॉल्ट करायला लागले तेव्हा यांचं मेजर पेमेंट हेच होतं, पेमेंट टू एअरबस और बोईंग वॉट एव्हर, त्यांचा जो कोणी सप्लायर होता तो. A leasing arrangement conveys the use of an asset from one party to another without transferring ownership. इथे या अरेंजमेंट मध्ये काय होतं की यूज ऑफ ऍसेट ट्रान्सफर होतं. सो पोझेशन इज ट्रान्सफर्ड विथ द राईट टू यूज विदाउट ट्रान्सफरिंग द ओनरशिप. ओनरशिप ट्रान्सफर नाही होतं. सो सेल नाहीये. द लिझिंग अरेंजमेंट मे टेक व्हेरियस फॉर्म्स. याच्यामध्ये वेगवेगळे अरेंजमेंट होऊ शकतात. शेवटी इट्स अरेंजमेंट. कधी कधी कळणार पण नाही की ते लीज आहे, ओपनली ते म्हणणार पण नाही की लीज आहे, तरी पण ते लीज असेल. किंवा कधी कधी ते लीज म्हणतील पण लीज नसेल, असंही आहे. तर तुम्हाला नीट अंडरस्टँड करायला लागेल की लीज कधी म्हणायचं. Some arrangements are clearly within the scope of lease accounting. For example, property lease that provides an explicit contractual right to use the building for a specified period of time in exchange for consideration. काही काही लीजेस क्लिअरली ऑब्झर्वेबल असतील की जसं की बिल्डिंग दिली अख्खी वापरायला. आता मोस्ट ऑफ द जे हॉटेल्स आहेत, मोठे मोठे 5 स्टार हॉटेल्स, दे डोंट ओन द बिल्डिंग्स, दे टेक इट ऑन लीज. आणि मी तुम्हाला मध्ये बोललो पण असेल की आता इंडियामध्ये मोठमोठे फंड आलेले आहेत, रिअल इस्टेट फंड, जसं ब्रुकफिल्ड म्हणून आलेलं आहे, ब्लॅकस्टोन म्हणून आलेलं आहे. त्यांचा बिझनेस असा आहे की दे बाय प्रॉपर्टीज, ते प्रॉपर्ट्या उचलतात मोठ्या मोठ्या. जसं बीकेसी मध्ये वगैरे ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात, तर ह्या सगळ्या त्या उचलतात. ओके. आणि मग ते कॉर्पोरेट्सला लीजवर देतात किंवा रेंटवर देतात. दॅट इज अ बिझनेस मॉडेल. सो ब्रुकफिल्ड म्हणून एक कॅनेडियन इन्व्हेस्टमेंट फर्म आहे, त्याच्यानंतर ब्लॅकस्टोन आहे आणि असे भरपूर आहेत. इव्हन इंडिया बुल्स पण त्याच्यातच आहे. सो यांचा बिझनेस आहे टू बाय प्रॉपर्टीज अँड लेट आउट किंवा टू गिव्ह ऑन लीज. आणि कॉर्पोरेट्स, मोठे कॉर्पोरेट्स ते लीजवरच घेतील डायरेक्टली. इनफॅक्ट आताच मला कोणतरी सांगत होतं की पॅन्डेमिकमुळे, लॉकडाऊनमुळे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे फायदे झालेत. एस्पेशली IT कंपनीज वगैरे तर फुल फायद्यात आहेत. कारण काय झालं की सगळं वर्क फ्रॉम होम चालू आहे सध्या. सो एम्प्लॉईज घरून काम करत आहेत. सो सगळ्यात इम्पॉर्टंट की त्यांनी ज्या जागा मोठ्या मोठ्या घेतल्या रेंटवर, त्या त्यांनी सरेंडर केल्या खूप कंपन्यांनी की आता गरज नाहीये. बिकॉज दे आर प्लॅनिंग की 21च्या एंड पर्यंत दे विल कंटिन्यू दॅट वे. इलेक्ट्रिसिटी वाचली, इंटरनेटचं बिल वाचलं. त्याच्यानंतर आजकाल ते एम्प्लॉईजला पिकअप ड्रॉप फॅसिलिटी वगैरे देणं, ते सगळं थांबलं, गरजच नाहीये. सो आणि अशाच मिसलेनियस कॉस्ट ज्या काही इन्कर व्हायच्या आधी त्या थांबल्या. सो कंपन्यांना ऍक्च्युली फायदा झालाय, म्हणजे इन द फॉर्म ऑफ सेव्हिंग्स. आणि खूप साऱ्या कंपन्या आहेत त्यांनी अनाऊन्सच केलं की आम्ही 21 पर्यंत हेच कंटिन्यू करू. आणि खूप लोकांना असंही कळलं की वर्क फ्रॉम होम कॅन वर्क बेटर, जर हे कंटिन्यू होऊ शकतं. इनफॅक्ट कंपनीज लाईक आय थिंक गुगल अँड सम अदर कंपनी, दे हॅव अनाउन्स्ड की आम्ही हे कंटिन्यू करू फॉर अजून 2 वर्ष तरी, कारण त्यांना फायदा होतोय. सो या केसमध्ये त्याने म्हटलंय की प्रॉपर्टी लीज क्लिअरली समजतं की प्रॉपर्टीची लीज आहे, बिल्डिंग लीजवर दिली. सो व्हॉट आय वॉज सेइंग की आता या मोठ्या मोठ्या IT कंपनीज आहेत, काय करतात, त्या अख्ख्या बिल्डिंग किंवा प्रॉपर्टी, त्यांचा कॅम्पस असतो, ते लीजवर घेतात कुणाकडून तरी. समबडी ओन्स दॅट, जसं की इंडिया बुल्स किंवा गोदरेजचं पण मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी आहेत. सो गोदरेजचं अख्खं पार्क आहे, त्यात IT कंपनीज आहेत. सो ते पे टू गोदरेज, इट विल बी अ लीज. सो ते आता ते कमी केलं असेल त्याने, 1-2 बिल्डिंग सोडल्या असतील बिकॉज गरज नाही आता, बिकॉज ऑलमोस्ट ऑल द एम्प्लॉईज आर वर्किंग फ्रॉम होम. सो सेव्हिंग झालं.
However, the right to use an asset can also be conveyed through arrangements that are not leases in form. त्याने म्हटलंय की there can be various situations or arrangements where the right to use another person's asset can be given to the company even if they are not structured as a lease. खूप इन्स्टन्सेस होऊ शकतात जे आपण बघू त्याच्यामध्ये यू कॅन स्टील यूज द ऍसेट ऑफ अनदर कंपनी पण ती लीज नसेल अशा पण अरेंजमेंट असतील. Therefore, it is very critical to assess as to which arrangement contains a lease for assessing correct impact on the financial position. So, right to use आपल्याला खूप ठिकाणी असेल पण दरवेळी ते लीज असेल असं नाही. ते लीज असण्यासाठी काही कंडिशन्स हॅव टू बी सॅटिस्फाईड. So there can be various arrangements where that a company might get into where they still have the right to use even if it is not a lease or it is a lease and they have the right to use. So दोन्ही केस मध्ये right to use आहेच. मग लीज आहे की नाही आहे कसं कळणार? सो हे बघायला आपल्याला हा स्टँडर्ड त्याने सगळं एक्सप्लेन केलंय की कधी लीज मानलं जातं आणि कधी लीज नसतं मानलं. जरी पण तुम्ही ऍसेट वापरताय त्यांचा पण ते लीज नाहीये पण इथे लीज आहे असं. सो दे एक्सप्लेन दॅट की कसं what are the criteria for recognizing a lease. Ind AS 116 leases identifies the arrangements that are to be accounted as leases. This unit discusses how to identify which arrangements or components within an arrangement, कधी कधी अख्खे arrangement किंवा arrangementचा एक part component should be accounted for under Ind AS 116 and sets out the principles for recognition, measurement, presentation and disclosure of leases. हा स्टँडर्ड त्याच्यावरच आहे. परत this standard does not apply to the following things. म्हटलं Ind AS 116 shall be applied to all leases. लीज म्हटलं की Ind AS 116 आलं, including leases of right of use assets. So assets जे आपण आपल्याला राईट आहे टू यूज देम इन अ सब लीज एक्सेप्ट फॉर त्याने म्हटलंय की इन्क्लुडिंग सब लीज पण अलाउड ह्याच्यात कव्हर केलंय. सब लीज म्हणजे लेसी लीजवर घेतो आणि दुसऱ्याला सब लीज देतो म्हणजे दुसऱ्याला अजून तो लीजवर देतो म्हणजे मी लीजवर घेऊन दुसऱ्याला सबलेट केलं टाइप्स. सो इफ आय टेक अ बिल्डिंग ऑन लीज आणि मी दुसऱ्या कोणाला तरी रेंटवर देतोय. So that is also covered. Except for leases to explore for or use minerals, oils, natural gas, and similar non-regenerative resources. Because that is the biggest standard Ind AS 106 exploration for and evaluation of mineral resources. So lease असते for exploration or use of natural gas or oil वगैरे. सो पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये हे सगळं असतं. सो 106 त्यासाठी वेगळा स्टँडर्ड आहे जो आपण स्टडी करू. त्याच्यानंतर लिजेस ऑफ बायोलॉजिकल ऍसेट्स हेल्ड बाय लेसी. बायोलॉजिकल ऍसेट्स म्हणजे ॲनिमल्स अँड प्लांट्स. Ind AS 41 ऍग्रिकल्चर त्याला ऍप्लिकेबल आहे. सो इथे ते कवर्ड नाही. लायसन्सेस ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ग्रँटेड बाय लेसर. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीसाठी Ind AS 115 रेव्हेन्यू फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट विथ कस्टमर्स. रेव्हेन्यू रेकग्निशन मध्ये त्यांनी सांगितलं आपण बघितलं स्टडी केलंय आपण. राईट्स हेल्ड बाय लेसी अंडर अजून एक राहिलं आपलं थर्ड सर्व्हिस कन्सेशन अरेंजमेंट्स. हे पण रेव्हेन्यू रेकग्निशन मध्येच आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आपण स्टडी केला हा स्टँडर्ड. हे दोन्ही गोष्टी रेव्हेन्यू रेकग्निशन मध्ये आहेत. ह्याच्यामध्ये सर्व्हिस कन्सेशन अरेंजमेंट्स म्हणजे आपण बघितलं गव्हर्नमेंट जेव्हा एअरपोर्ट वगैरे कुठच्या कंपनीला डेव्हलप आणि ऑपरेट करायला देते दॅट इज सर्व्हिस कन्सेशन अरेंजमेंट. आपण हे स्टडी केलं की जेव्हा गव्हर्नमेंट or some government authority gives the development and operation and maintenance of a road or airport or a port to some company. त्याला सर्व्हिस कन्सेशन अरेंजमेंट असं म्हणतात. हे दोन्ही आपण आधीच्या स्टँडर्ड मध्ये स्टडी केलंय. राईट्स हेल्ड बाय लेसी अंडर लायसन्सिंग अरेंजमेंट्स agreements for such items such as motion picture films, video recordings, plays, manuscripts, patents, copyrights, kind of intangible assets आहेत सगळे हे. सो ह्याला Ind AS 38 ऍप्लिकेबल होतं.
सो हे वेगळं स्टँडर्ड आहे ऍक्च्युअली. सो लिझिंग ऑफ लाईक प्लेज, कॉपीराइट्स, पेटंट्स किंवा फिल्म्स हे याच्यात येतं. त्याच्यानंतर रेकग्निशन एक्झेम्पशन्स. आता काही काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण रेकग्नाइज करत नाही ऍज लीज. अशा कोणत्या आहेत? इन ऍडिशन टू द अबाव स्कोप एक्सक्लुजन, म्हणजे वरच्या तर वेगळ्या स्टँडर्डच्या अंडर कवर्ड आहेत, प्लस ह्यांना पण लीज म्हणत नाही आपण. A lessee can elect not to apply Ind AS 116 recognition requirements to short-term leases. Short-term lease म्हणजे काय? त्याचा टर्म 12 महिन्याच्या वर नाहीये, याला अप्लाय करायची गरज नाहीये Ind AS 116. अँड leases फॉर विच द अंडरलाइंग ऍसेट इज ऑफ लो व्हॅल्यू, अगदीच कमी व्हॅल्यू आहे, तर मग एवढं सगळं स्टँडर्ड वगैरे अप्लाय करायची गरज नाही. सो या दोन केसेसमध्ये अपार्ट फ्रॉम द अबाव, जिकडे वेगळे स्टँडर्ड ऍप्लिकेबल आहेत, या स्टँडर्ड मध्ये पण दिलंय की शॉर्ट टर्म लीज जे 12 महिन्याच्या वर नाहीयेत किंवा लिजेस फॉर विच द अंडरलाइंग ऍसेट इज ऑफ लो व्हॅल्यू, तिकडे पण अप्लाय करायची गरज नाही, एकदम लो व्हॅल्यू असेल. त्याने म्हटलंय की अशा वेळी केसमध्ये तुम्ही नॉर्मल एक्सपेंडिचर आहे असं दाखवा, जे काय लीज पेमेंट कराल नॉर्मल एक्सपेन्स म्हणून दाखवा. इफ अ लेसी इलेक्ट्स टू अप्लाय द अबाव रेकग्निशन एक्झेम्पशन, हे एक्झेम्पशन दिलंय तुम्हाला ऍक्च्युली की तुम्ही शॉर्ट टर्म लीज आणि याला गरज नाही लावायची, Ind AS वगैरे. If a lessee elects to apply the above recognition exemption, the lessee shall recognize the lease payments associated with those leases as an expense on either a straight line basis. Straight line basis म्हणजे काय? Over a period of time, over the lease term, or any other systematic basis. कधी कधी प्रोडक्शनच्या बेसवर पण असतं की तुम्ही किती युनिट्स प्रोड्यूस करताय, त्या बेसिस प्रमाणे तुम्ही अलोकेट करा तुमचं पेमेंट्स. इफ दॅट बेसिस इज मोर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॅटर्न ऑफ द लेसीज बेनिफिट. सो तुम्ही मशीन घेतलंय आणि त्या मशीन म्हणून किती युनिट्स प्रोड्यूस केले, त्या बेसिसवर तुम्ही ते अलोकेट करत जा मंथली किंवा टाइम बेसिस, किती पिरियडचा लीज आहे, किती टर्मचा लीज आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते अलोकेट करा. वेन द शॉर्ट टर्म लीज आहे किंवा जेव्हा अगदीच कमी व्हॅल्यूची लीज आहे, एवढं सगळं करायची गरज नाही, एक तुम्हाला एक्झाम्पशन दिलंय, नॉर्मल एक्सपेंडिचर म्हणून दाखवा. अ शॉर्ट टर्म लीज इज अ लीज that at the commencement date has a lease term of 12 months or less and does not include an option to purchase the underlying asset. इथे लीज टर्म 12 महिन्या 12 months or less अशी आहे, म्हणजे 12 महिने और लेस, आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन टू परचेस वगैरे नाही दिलंय लेसीला, की टर्म कधी कधी टर्म संपल्यानंतर एक ऑप्शन दिला की इफ यू वॉन्ट टू बाय यू कॅन बाय, असं काही नाही याच्यामध्ये. ऍज द डिटर्मिनेशन इज मेड ऍट द कमेन्समेंट डेट, स्टार्टलाच हे आपल्याला बघायला लागतं. लीजच्या स्टार्टलाच वी हॅव टू क्लासिफाय शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे. A lease cannot be classified as short term if the lease term is subsequently reduced to less than 12 months. So start of the lease arrangement only you have to classify it as short term or long term. नंतर टर्म कमी झाली म्हणून काय तुम्ही ते शॉर्ट टर्म रिक्लासिफाय नाही करू शकत. आता इथपर्यंत मी जे वाचतोय, मी जेव्हा वाचत जाईन तेव्हा तुम्ही काहीतरी लिहित जा छोटस की हा पॉइंट मी वाचला. तसं की फॉर एक्झाम्पल मी आता काय वाचलं जेव्हा आपण चालू केला चॅप्टर, आय रेड द ऑब्जेक्टिव्ह 3.1.1. सो जसं मी वाचतो तसं तुम्ही ते मार्क करत जा की हे वाचलं म्हणून, म्हणजे दिस इज समथिंग दॅट यू नीड टू नोट डाऊन. 3.1.1 लक्षात ठेवा, 122 पेजेस आपल्याकडे. सो 122 पेजेस मध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते लिहिणं फार गरजेचं आहे. सगळं लिहायची गरज नाही, पण जे इम्पॉर्टंट आहे ते आपण लिहितो. सो 3.1.1 द ऑब्जेक्टिव्ह इज इम्पॉर्टंट, स्कोप इज इम्पॉर्टंट, एक्झाम्पशन्स 3.1.3 याच्यामध्ये शॉर्ट टर्म लिजेसचा हा पॅरा जिथपर्यंत मी वाचलाय, शॉर्ट टर्म लिजेसचा फर्स्ट पॅरापर्यंत आय हॅव रेड. सो तेव्हाच्या तेव्हा असं नोट करत जा. आता ह्याच्यावर एक्झाम्पल बघूया शॉर्ट टर्म लीजवर. दोन सिनेरिओ दिलेत, पहिला एक सिनेरिओ मग सेकंड सिनेरिओ बघूया. तो दोन वेगळे क्वेश्चन्स एका ह्याच्यात क्लब केले असे समजा. अ लेसी एंटर्स इनटू अ लीज, lessee enters into a lease with a 9-month non-cancelable term with an option to extend the lease for 4 months. सो लेसीने अशी एक लीज मध्ये एंटर झालाय, 9 months तर फिक्स पिरियड आहेच, म्हणजे तो तर कॅन्सेलेबल नाहीच आहे.
प्लस त्याच्याकडे 4 महिन्याचे एक्सटेन्शन आहे, ऑप्शन आहे. सो टोटल 13 मंथचं लीज आहे, म्हणजे 12 मंथ पेक्षा जास्त. पण आता डिसाईड करायला लागतं की सर्टनिटी काय आहे, की तो 12 महिन्याच्या वर जाणार आहे का तो 9 मंथ नंतर थांबेल. सो दॅट विल टेल अस की लॉंग टर्म आहे की शॉर्ट टर्म. ऍट द स्टार्ट ऑफ द लीज ओनली वी हॅव टू अंडरस्टँड की याचं इंटेन्शन काय आहे लेसीचं. द लीज डज नॉट हॅव अ परचेस ऑप्शन. परचेस ऑप्शन नाहीये. ऍट द लीज कमेन्समेंट, स्टार्ट ऑफ द लीज, द लेसी इज रिझनेबली सर्टन to exercise the extension option, because the monthly lease payments during the extension period are significantly below market rates. त्याने म्हटलंय की at the start of the lease only, commencementच्या आधीच लेसी डेफिनेटली विल एक्सटेंड, कारण एक्सटेन्शन पिरियड मध्ये त्याला कमी रेटला पडतंय. मार्केट रेट जो चालायचा कमी रेटला त्याला लीज पडते. सो वाय विल नॉट ही एक्सटेंड. स्वस्तात जर मिळतं तर कोणी एक्सटेंड करणार नाही. So whether the lease can take a short-term exemption in case of Ind AS 116, actually this doesn't classify for a short-term lease. कारण 9 months तर नॉन कॅन्सलेबल आहे आणि दॅट इज सर्टन 100% चान्स, म्हणजे देर इज अ I would say at least a 99% or 95% chance की he will extend to 13 months, कारण त्याला फायदा आहे त्याच्यात. सो हे पण बघायचं की त्याला फायदा आहे की नाही. जर काय ग्रेट फायदा नसेल तर ही विल नॉट एक्सटेंड. जसं की एक्सटेंशन पिरियड मध्ये डबल रेंट भरायचं आहे तर मग ही विल नॉट एक्सटेंड. चान्सेस आर लेस. सो इथे चान्सेस आहेत. सो इट इज डेफिनेटली नॉट अ शॉर्ट टर्म लीज, सो ही विल नॉट टेक एक्झेम्पशन. सो खाली बघा, ऍज द लेसी इज रिझनेबली सर्टन टू एक्सरसाइज द एक्सटेन्शन ऑप्शन, आपण आताच वाचलं. द लीज टर्म इज ग्रेटर दॅन 12 months, that is 13 months. Therefore, the lessee will not account for lease as a short-term lease. 12 months जास्त जात आहे तर he will use it. Second case, assume the same facts as scenario A, except same facts, except at the start of the lease, the lessee is not reasonably certain to exercise the extension option because the monthly lease payments during the optional extension period are at what the lessee expects to be market rates, and there are no other factors that would make exercise of renewal option reasonably certain. Will your answer be different in this case? त्याने म्हटलंय की सेम केस, फक्त या केसमध्ये lessee is not certain at a start की whether he will extend or not, because एक्सटेन्शन पिरियड मध्ये म्हणजे 4 महिन्याचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये काही डिस्काउंट असं काही मिळत नाही. जो काही मार्केट रेट आहे त्याला पे करायचंय. सो चान्सेस ऑफ एक्सटेन्शन आर नॉट 100% लाईक दॅट. ऍट द सेम टाइम देर आर नो अदर फॅक्टर्स विच विल इंडिकेट की ही माइट एक्सटेंड. सो अशा केसमध्ये मग लेस दॅन 12 मंथच पकडायचं, 9 मंथच पकडायचं. मग सो शॉर्ट टर्म लीज ही कॅन टेक अ एक्झेम्पशन. सो आपण बघितलंय मगाशी की स्टार्टला तुम्हाला क्लासिफाय करायला लागतं, नंतर तुम्ही रिक्लासिफाय नाही करू शकत. नंतर त्याने एक्सटेंड केला म्हणून, नंतर त्याने 13 महिन्यापर्यंत नेलं म्हणून काय तुम्ही शॉर्ट टर्म लीजचं एक्झेम्पशन नाही करू शकत. नाहीतर यू कॅन क्लासिफाय द शॉर्ट टर्म लीज, सॉरी नाहीतर यू कॅन क्लासिफाय द लॉंग टर्म लीज जस्ट बिकॉज 12 मंथच्या वर गेलं म्हणून. सो आधी शॉर्ट टर्म तर शॉर्ट टर्मच. इन दिस केस द लीज टर्म इज लेस दॅन 12 months, दॅट इज 9 मंथच पकडायचे मग, कारण सर्टनिटी नाहीये तो एक्सटेंड करेल तर म्हणून. Thus, the lessee may account for the said lease under the short-term lease exemption. That is, it recognizes lease payments as an expense on either a straight line basis over the lease term or another systematic basis. So just expense kara over the lease term on straight line basis or any other systematic basis which is more apt. जसं की प्रोडक्शन पर मंथ प्रमाणे तुम्ही allocate करू शकता वगैरे. Depends on you, however you are getting the benefit. So this is the एक्झाम्पल ऑफ शॉर्ट टर्म लीज. एकदा गो थ्रू करा आणि बघा समजतंय.
ओके. ईशान and Parth, झालंय? Take your time. Yes, sir. Yeah. सर याच्यामध्ये लॉंग टर्म लीज होण्यासाठी परचेस ऑप्शन देणं गरजेचं आहे का? नाही नाही, असं काही नाही. असं काही नाही. पण शॉर्ट टर्म लीज मध्ये क्लासिफाय होण्यासाठी परचेस ऑप्शन नसलं पाहिजे. दॅट इज लॉंग टर्म मध्ये असलं पाहिजे असं नाही. लॉंग टर्म लीज इज बेसिकली एनिथिंग दॅट इज अबाव 12 months. आता त्याने काय म्हटलं की शॉर्ट टर्म आहे पण परचेस ऑप्शन आहे, तर मग ते शॉर्ट टर्म लीज मध्ये येणार नाही असं. दॅट्स व्हॉट दे आर सेइंग. त्याच्यानंतर मार्किंग करत राहा, मी काय काय वाचतोय. त्याच्यानंतर व्हॉट इज अ लीज. 3.2 व्हॉट इज अ लीज. आता फार इम्पॉर्टंट आहे. At the inception of a contract, start of a contract, an entity shall assess whether the contract is or contains a lease. So entity ला कुठचाही कॉन्ट्रॅक्ट एंटर करताना तुम्हाला ऍसेस करायला लागेल की ही लीज आहे का. For the purpose, a lease is defined as a contract or a part of the contract. It can be a part of also, a component also of the main contract that conveys the right to control the use of an identified asset for a period of time in exchange for a consideration. हे सगळे पॉइंट जे बोल्ड केलेत ते कंडिशन्स इसेन्शियल आहेत फॉर अ लीज, की एकतर तुम्हाला राईट टू कंट्रोल द यूज ऑफ द ऍसेट असलं पाहिजे. ऍट द सेम टाइम इट शुड बी अ सेपरेटली आयडेंटिफायबल ऍसेट. ऍसेट पण तुम्हाला आयडेंटिफाय करता येते फॉर अ पिरियड ऑफ टाइम आणि ऑब्व्हियसली इन एक्सचेंज फॉर सम कन्सिडरेशन. हे सगळं तिकडे एलिमेंट्स असतील तर मग ते लीज आहे. Ind AS 116 requires customers and suppliers to determine whether a contract is or contains a lease at the inception of the contract. So this is for both the customers also, that is the lessees, and the suppliers, that is the lessors. मैं नॉर्मल ट्रान्झॅक्शन मध्ये पण सप्लायर आणि कस्टमर हॅज टू डिसाइड की हा लीज तर नाहीये ना at the inception of the contract. The inception date is defined as earlier of the following dates: date of lease agreement or date of commitment by the parties to the terms and conditions of the lease. So inception date म्हणजे earlier of the two, date of lease or whenever they commit for the lease. A period of time may be described in terms of the amount of use of an identified asset. कधी कधी पिरियड ऑफ टाइम म्हणजे किती यूज करणार ओव्हर अ पिरियड ऑफ, त्याच्यावर पण होऊ शकतो. जसं की किती युनिट्स प्रोड्यूस करणार ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. दॅट माइट ऑल्सो बी द डेफिनेशन ऑफ पिरियड ऑफ टाइम हिअर. त्याने म्हटलं एक्झाम्पल नंबर ऑफ प्रोडक्शन युनिट्स दॅट अन आयटम ऑफ इक्विपमेंट विल बी यूज टू प्रोड्यूस. दॅट इज ऑल्सो कवर्ड. मग ते कन्झिक्युटिव्ह असलं पाहिजे असं नाही, कसंही प्रोड्यूस करू शकतील. 3.2 वाचलं मी. आता 3.2.1 वेदर अन अरेंजमेंट कंटेन्स अ लीज. ह्यासाठी काही पॉइंट्स आहेत की पहिला तर मी असं दाखवतोय की लीज कधी असणार. नसेल तर मग इट इज नॉट अ लीज. इफ एनी ऑफ द क्वेश्चन इज नो, then it is not a lease. The answer is no to a question is, then answer is it is not a lease. Is there an identified asset? Asset तुम्हाला दिसतंय? Yes असेल तर मग does the customer have the right to obtain substantially all of the economic benefits from the use of asset throughout the period of use? कस्टमरला सगळे त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत ड्युरिंग द पिरियड ऑफ यूज. डज द कस्टमर, the supplier or either party have the right to direct how and for what purpose the asset is used throughout the period of use. So इथे बेसिकली कसं आहे
की इथे डज द कस्टमर और सप्लायर or neither party have the right to direct how or for what purpose the asset is used throughout the period of use. आता लीज होण्यासाठी customer should have the right to direct how the asset should be used. So does the customer have the right to direct how or for what purpose the asset is used throughout the period? The customer कडे right पाहिजे. जर customer कडे right आहे, contract is a lease. तर yes असेल if predetermined, then whether the customer operates the assets or designs the asset. कधी कधी ऍसेट त्याच्याप्रमाणे डिझाईन होऊन मिळेल. कस्टमाइज्ड ऍसेट आहे. सो तो डिझाईन करतो ऍसेट, तो सांगतो की असं मला ऍसेट हवंय, लीजवर घेतो पण हे मला असं असं हवंय, तेच मला लीजवर घेणार. जसं एअरलाईन सांगतो की आम्हाला असं असं एअरलाईन हवी आहे कस्टमाइज्ड. सो याचं उत्तर येस असेल की डज द कस्टमर, द सप्लायर और नायदर पार्टी हॅव द राईट टू डायरेक्ट हाऊ अँड फॉर व्हॉट पर्पज द ऍसेट इज यूज थ्रू आउट द पिरियड ऑफ यूज. एक तर कस्टमर कडे असेल तर डेफिनेटली इट्स अ लीज. ह्याचा ओव्हरऑल आन्सर येस असेल. And if predetermined, then whether the customer operates the assets or designs the asset, yes, please. आता ह्याच्या कुठच्याही केसमध्ये जर नो असेल, आयडेंटिफाईड ऍसेट नाहीये किंवा कस्टमर कडे राईट नाहीये टू यूज द टू गेट द बेनिफिट फ्रॉम द ऍसेट, किंवा इथे सप्लायर कडे राईट आहे टू डायरेक्ट द यूज ऑफ द ऍसेट, किंवा इकडे कस्टमर डझंट ऑपरेट द ऍसेट और डिझाईन्स द ऍसेट, बेसिकली ऑपरेट्स द ऍसेट, ह्याचा पण नो आहे, तर मग द कॉन्ट्रॅक्ट डज नॉट कंटेन अ लीज. इफ एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह इट्स अ लीज. सो बेसिकली काय असलं काय पाहिजे, एक तर आयडेंटिफाईड ऍसेट पाहिजे. सेकंडली जो कस्टमर आहे ही इज गेटिंग द बेनिफिट फ्रॉम द यूज ऑफ द ऍसेट ओव्हर अ पिरियड. त्याच्यानंतर ही हॅज द राईट टू डायरेक्ट द यूज ऑफ द ऍसेट, कसं वापरायचंय थ्रू आउट द पिरियड, आणि ही ऑपरेट्स द ऍसेट. द कॉन्ट्रॅक्ट कंटेन्स अ लीज, अदरवाइज नॉट. आता आयडेंटिफाईड ऍसेट म्हणजे काय? An arrangement only contains a lease if there is an identified asset. आता हा चार्ट बघितला तोच आपण आता बघतो एक एक पॉइंट, की the arrangement only contains a lease if there is an identified asset. जर asset असेल तरच. Under Ind AS 116, an identified asset can be explicitly specified in a contract or implicitly specified at a time that the asset is made available for use by the customer. So contract मध्ये तुम्ही एक्सप्रेसली स्टेट करा किंवा इम्प्लिसिटली, म्हणजे अनएक्सप्रेसली तुम्ही इम्प्लाइड वे मध्ये स्टेट करा की हे ऍसेट आहे, पण ऍसेट आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलं असं किंवा नसेल. ओके, त्याने म्हटलंय अन आयडेंटिफाईड ऍसेट कॅन बी एक्सप्लिसिटली स्पेसिफाईड इन द कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्येच एक्सप्रेसली सांगितलं, एक्सप्लिसिट म्हणजे ओपनली लिहिलंय तिकडे वर्ड्स मध्ये की हा हे ऍसेट आहे, और implicitly specified at the time that the asset is made available for use by the customer. कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलं नाहीये, पण कुठला ऍसेट त्यांना वापरायला दिलाय त्याच्यावरनं आपल्याला आयडिया आली आहे की ओके या ऍसेटचा लीज आहे. आपण एक्झाम्पल वगैरे आयडिया आली काय आहे ते म्हणतायत. रोलिंग स्टॉकचं एक्झाम्पल इकडे. रोलिंग स्टॉक म्हणजे बेसिकली काइंड ऑफ रेल्वेचा डबा, स्टेशन वॅगन और रेल्वे वॅगन म्हणतात त्याला, टू ट्रान्सपोर्ट गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. सो इथे त्याचं हे आहे की ऍसेट इम्प्लिसिटली स्पेसिफाईड इन अ कॉन्ट्रॅक्ट. आता आपण बोललो इम्प्लिसिटली. Customer XYZ enters into a 10-year contract with supplier ABC for the use of rolling stock specifically designed for customer XYZ. रोलिंग स्टॉक म्हणजे डबा, रेल्वेचा डबा, which was specifically designed for customer XYZ. सो त्यांच्या फॅक्टरीमध्ये गुड्स किंवा मटेरियल वगैरे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यांना हे लागत असेल. दे माइट हॅव अ प्रायव्हेट रेल्वे लाईन ऑर समथिंग. कधी कधी फॅक्टरीच्या आत पण
त्यांची प्रायव्हेट रेल्वे लाईन असते टू ट्रान्सपोर्ट मटेरियल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर बिकॉज दॅट इज अ बिग फॅक्टरी. सो कस्टमर जो XYZ आहे त्याची फॅक्टरी असावी, एंटर्स इन टू अ 10-year कॉन्ट्रॅक्ट विथ सप्लायर ABC. सो नॉर्मल फॉर अ नॉर्मल लेमॅन इट इज जस्ट अ नॉर्मल परचेस. हा कस्टमर आहे, हा सप्लायर आहे, पण ह्याच्यामध्ये लीज आहे की नाही हे आपण सांगायचं. So customer XYZ enters into a 10-year contract with supplier ABC for the use of rolling stock specifically designed for customer XYZ. So it is designed also for XYZ कारण XYZ चे स्पेसिफिकेशन्स आहेत की हे मला असं पाहिजे. सो लीज मध्ये पण यू कॅन स्पेसिफाय की मला हे ऍसेट मला असं असं माझ्यासाठी मला कस्टमाइज करून पाहिजे. The rolling stock is designed to transport materials used in customer XYZ's production process and is not suitable for use by other customers. So it is a specifically designed for XYZ and to transport its material. त्यांचे मटेरियल वेगळे असतील, सो ते फक्त XYZ साठीच यूज होणार आहे. द रोलिंग स्टॉक इज नॉट एक्सप्रेसली स्पेसिफाईड इन द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं काय म्हटलं नाहीये की रोलिंग स्टॉक लीजवर देतोय वगैरे. सप्लायर ABC ओन्स ओनली वन रोलिंग स्टॉक दॅट इज सुटेबल फॉर कस्टमर्स XYZ यूज. आता सप्लायर जो ABC आहे त्यांच्याकडे भरपूर ट्रेनचे डबे आणि वॅगन्स वगैरे असे पडलेले. सो कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं काय दिलं नाहीये की कुठला रोलिंग स्टॉक यांना सप्लाय करणार आहे वगैरे, असं काय दिलं नाहीये, स्पेसिफिकली काय मेन्शन नाही केलंय. सो सप्लायर ABC ओन्स ओनली वन रोलिंग स्टॉक दॅट इज सुटेबल फॉर कस्टमर XYZ यूज. त्यांच्याकडे सपोज 10 रोलिंग स्टॉक असले त्यातलं एक XYZ साठी सुटेबल आहे. इफ द रोलिंग स्टॉक डज नॉट ऑपरेट प्रॉपरली द कॉन्ट्रॅक्ट रिक्वायर्स सप्लायर ABC टू रिपेअर और रिप्लेस द रोलिंग स्टॉक. तर काय गडबड झाली, नॉर्मल लीज मध्ये असं असतं की तुम्ही जर लीजवर काय घेतलं आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे काही ब्रेकडाऊन वगैरे झालं, तर इट विल बी रिपेअर्ड बाय द लेसरची ड्युटी असते. वेअर देर इज अन आयडेंटिफाईड ऍसेट, वेदर देर इज अन आयडेंटिफाईड ऍसेट. सो इथे आयडेंटिफाईड ऍसेट आहे का, आपण आताच बघितलं की एक्सप्लिसिटली मेन्शन नाही केलंय किंवा केलंय. आता या केसमध्ये क्लिअरली त्याने म्हटलंय की इट इज नॉट एक्सप्लिसिटली मेन्शन्ड इन द कॉन्ट्रॅक्ट की एक्झॅक्टली काय रोलिंग स्टॉक लीज मध्ये दिलाय. एवढंच माहितीये की देर इज अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन XYZ and ABC जिकडे XYZ will pay for the use of suppliers assets. एक्सप्लिसिटली मेन्शन नाही केलंय कुठला रोलिंग स्टॉक, कारण ABC कडे भरपूर ऍसेट्स आहेत रोलिंग स्टॉक्स. सो याच्यातलं कुठलं एक्झॅक्टली तो वापरणार असं काही दिलं नाहीये. पण फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट अरेंजमेंट वी नो की देर इज ओनली वन दॅट कॅन बी स्पेसिफिकली यूज बाय XYZ. सो इथे आयडेंटिफाईड ऍसेट आहे का? येस, इथे आहे, कारण हे जे रोलिंग स्टॉक जो स्पेसिफिकली XYZ साठी डिझाईन्ड आहे, जो XYZच वापरू शकणार आहे फॉर 10 years, इट इज डेफिनेटली identifiable asset even if it is not mentioned in the contract separately. Yes, the said rolling stock is an identified asset though the rolling stock is not explicitly specified in the contract. Example by serial number, म्हणजे एक्झॅक्टली नाही म्हटलंय कुठलं एक्झॅक्टली. सपोज त्याच्याकडे 20-30 डबे असतील, त्याच्यातला कुठला डबा ह्याला दिलाय असं काही दिलं नाहीये त्यांनी. त्या नुसतं रोलिंग स्टॉक म्हटलंय, कुठलं एक्झॅक्टली असेट असं काय म्हटलं नाही, नंबर बिंबर नाही त्याला दिलाय. इट इज इम्प्लिसिटली specified because supplier ABC must use it to fulfill the contract. Supplier ABC has to give that rolling stock only. He cannot give any other because XYZ तोच हवाय. सो जरी पण सिरियल नंबर किंवा एक्झॅक्टली कुठला ऍसेट आहे आउट ऑफ युअर सप्लायर्स ऍसेट हे स्पेसिफाईड नसेल तरी पण आयडेंटिफाय होऊ शकते बिकॉज हा रोलिंग स्टॉक XYZच वापरू शकतो. पुढे customer XYZ enters into a 10-year contract with supplier ABC for the use of a car. इथे रोलिंग स्टॉकच्या जागी कार आहे. द स्पेसिफिकेशन ऑफ द कार इज स्पेसिफाईड इन द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट मध्ये क्लिअरली दिलंय की कुठला ब्रँड आहे, टाईप काय, कलर काय, ऑप्शन्स काय. ऍट इन्सेप्शन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट द कार इज नॉट येट बिल्ट. अजून कार बनवायची आहे, पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळं आहे. वेदर देर इज अ आयडेंटिफायबल ऍसेट, येस, क्लिअरली आयडेंटिफाय केलंय, सगळं त्यांनी स्पेसिफाय केलंय. सो इट इज एक्सप्लिसिटली प्रोव्हाइडेड. Yes, the said car is an identified asset. Though the car cannot be identified at the inception, it is implicitly specified at the time the same will be made available to customer XYZ. त्याने म्हटलंय की जरी पण एक्सप्लिसिटली प्रोव्हाइड केलंय की हे ऍसेट आहे,
कार टाईप ब्रँड हे ते, पण ऍज इट इज नॉट रेडी, इट इज इम्प्लिसिट, म्हणजे अजून तर रेडी नाहीये, पण येस इट इज आयडेंटिफाईड ऍसेट, क्लिअरली आयडेंटिफाय, सो ते दॅट दे विल बिल्ड अँड गिव्ह इट बेसिकली. सो कार आहे या ट्रान्झॅक्शन मध्ये कळतंय, जरी पण ती कार रेडी नसेल. त्याच्यानंतर येतं सबस्टॅन्टिव्ह सबस्टिट्यूशन राईट्स. हे कोणते राईट्स आहेत? हे सप्लायरचे राईट्स आहेत. सबस्टॅन्टिव्ह सबस्टिट्यूशन राईट्स, SSR. ह्याच्यामध्ये काय आहे की लीजच्या पिरियडमध्ये, जसं आता आपण बघितलं की रोलिंग स्टॉक किंवा कारचं लीज आहे, याच्यामध्ये हे 10 इयर्सचा लीज होतं सपोज. जर सप्लायर राईट आहे की कधीही लीज पिरियड मध्ये कधीही तो ते ऍसेट रिप्लेस करू शकतो. म्हणजे सपोज त्याने आधी टोयोटाची गाडी दिली आहे, 5 वर्षाने ही कॅन रिप्लेस इट विथ अ मारुती और मे बी होंडा, बिकॉज त्याच्यात त्याला फायदा आहे रिप्लेस करण्यात. सो जर लेसर हॅज द राईट टू और सप्लायर हॅज द राईट टू सबस्टिट्यूट द ऍसेट गिव्हन ऑन लीज एनी टाइम ही वॉन्ट्स, आणि ह्याच्यात लेसी काहीच करू शकत नाही, ही विल हॅव टू ऍक्सेप्ट. आणि हे ऍट द स्टार्ट ऑफ द लीज आपल्याला माहिती आहे की असं होणार आहे, तर मग त्याला सबस्टॅन्टिव्ह सबस्टिट्यूशन राईट्स म्हणतात. मग अशा केसमध्ये लीज म्हणत नाही आपण, कारण ह्याच्यामध्ये काय होतं की द लेसी डझंट हॅव फुल कंट्रोल ओव्हर द ऍसेट्स, मध्ये लीज मध्ये येणार नाही. सो बघूया, देर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. This is a very important concept, since without evaluating this condition, the conclusion as to whether there is an identified asset cannot be attained. So मग इथे आयडेंटिफाईड ऍसेट आहे की नाही हेच प्रश्न पडतो, कारण ऍसेटच रिप्लेस जर होणार आहे तर तुम्ही आधी आयडेंटिफाय करून फायदा काय की 2 वर्षांनी रिप्लेस होणार आहे ते ऍसेट. सो आयडेंटिफाईड ऍसेट नसेल तर लीजच होणार नाही ना. So even if an asset is specified, a customer does not have the right to use an identified asset if at the inception of the contract, a supplier has the substantive right to substitute the asset throughout the period of the use. So त्याने म्हटलंय कस्टमर डझंट हॅव द राईट अशा केसमध्ये टू यूज द ऍसेट आयडेंटिफाईड इवन इफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये इट इज आयडेंटिफाईड की हे ऍसेट आहे, कारण सप्लायर कडे राईट दिलाय की ही कॅन सबस्टिट्यूट द ऍसेट एनी टाइम. तो मध्येच सबस्टिट्यूट करेल आणि तुम्हाला त्याच्यावर चालवायला लागेल. A supplier's right to substitute an asset is substantive when both the following conditions are met. तो सबस्टॅन्टिव्ह कधी म्हणतो आपण? हे 2 कंडिशन्स मीट झाले तर सबस्टॅन्टिव्ह म्हणतात त्याला, की सप्लायर हॅज अ प्रॅक्टिकल ॲबिलिटी टू सबस्टिट्यूट अल्टरनेटिव्ह ॲसेट्स थ्रू आउट द पिरियड ऑफ द यूज. Example, the customer cannot prevent the supplier from substituting an asset, and alternative assets are readily available to the supplier or could be sourced by the supplier within a reasonable time. He can easily substitute, आणि customer cannot prevent the supplier, and he can replace another asset instead of the asset which he has initially given. At the same time, त्याच्याकडे रेडी नसेल तर ही कॅन सोर्स इट फ्रॉम समवेअर एल्स, तर तेव्हा नवीन बाय करून तुम्हाला देईल, पण सबस्टिट्यूट करेल. अँड सेकंडली, ह्याच्याने सप्लायरला फायदा होतोय, तरच तो करणार नाही, तो उगाच करणार नाही. सप्लायर वुड बेनिफिट इकॉनॉमिकली फ्रॉम द एक्सरसाइज ऑफ इट्स राईट टू सबस्टिट्यूट द ऍसेट, आणि त्याला बेनिफिट होणार आहे केल्यानंतर, त्याच्यामुळे तो करेलच, हे गॅरंटी आहे. That is, the economic benefits associated with substituting the asset are expected to exceed the cost associated with substituting the asset. आता जर सबस्टिट्यूट करण्याची कॉस्टच जास्त आहे त्यांचा बेनिफिट, तर मग तो करणार नाही. सो ऍट द इन्सेप्शन ओनली आपल्याला माहिती आहे की हा ह्याला फायदा होणार आहे, तर हा करणार डेफिनेटली. असं मगाशी बघितलं की त्याला फायदा होणार आहे म्हणून तो एक्सटेंड करणार आहे लीज, तसंच. सो दॅट ऍड्स अप टू सबस्टॅन्टिव्ह सबस्टिट्यूशन राईट्स. सो पहिलं तर ही हॅज द ॲबिलिटी, ही कॅन. सेकंडली, ही विल बिकॉज ही विल बेनिफिट. मी जेवढं वाचतो लक्षात ठेवा. आता याचा एक्झाम्पल बघूया. सबस्टॅन्टिव्ह सबस्टिट्यूशन राईट्स. आता बघा, आजकाल तर ह्याची पण लीज असते, सर्व्हर्स वगैरे. सो बेसिकली आपण एक कंपनी आहोत, आपला सगळा डेटा आहे, तो स्टोअर करण्यासाठी आपण एका कंपनीला आपण कॉन्ट्रॅक्ट दिलाय की आम्ही तुमचे सर्व्हर्स वापरू जिकडे आमचा सगळा डेटा स्टोअर होईल. सो सर्व्हर वापरणं ही एक लीज झाली. सर्व्हर म्हणजे जिकडे सगळा डेटा स्टोअर होतो. An electronic data storage provider, supplier, provides services through a centralized data center that involves the use of specified server number 10.
सो इलेक्ट्रॉनिक डेटा स्टोरेज प्रोव्हायडर आहे, ह्याचं हा सप्लायर आहे जो तुमचा इलेक्ट्रॉनिक डेटा, सगळा जो डेटा आहे तुमचा तो स्टोअर करतो. मोठ्या मोठ्या कंपन्यांचं सगळं आजकाल ट्रान्झॅक्शन इलेक्ट्रॉनिक झालेत, त्यांचा सगळा डेटा जो असतो तो कुठेतरी सेव्ह झाला पाहिजे ना. सो ही कंपनी आहे, ती सर्व्हर प्रोव्हाइड करते जिकडे तुमचा डेटा स्टोअर होतो. द सप्लायर मेंटेन्स मेनी आयडेंटिकल सर्व्हर्स in a single accessible location and determines at the inception of the contract that it is permitted to and can easily substitute another server without the customer's consent throughout the period of use. आता यांच्याकडे भरपूर सर्व्हर्स आहेत आणि त्यांच्या एका लोकेशनवर सगळीकडे डेटा सेंटर असं म्हटलेलं आहे. सो इकडे भरपूर सर्व्हर्स आहेत त्यांच्याकडे, पकडा 100 सर्व्हर असतील जे ते वापरायला देतात लोकांना फॉर अ कॉस्ट. सो इट इज लाईक लीज ओनली. बट ऍट एनी टाइम they have the right to substitute the server. कधी कधी ते सबस्टिट्यूट करतात की सर्व्हर 10 वर आता चालू आहे ठेवलंय, दे विल शिफ्ट टू सर्व्हर 9 कदाचित. त्यांच्याकडे ती पॉवर आहे, त्यांच्याकडे जास्त लोड आला दे विल शिफ्ट इट टू सम अनदर. पण ऍटलीस्ट तुमचा डेटा सेफ राहील आणि कस्टमरची कन्सर्न घ्यायची गरज नाही यासाठी. दे कॅन डू इट, दे कॅन मॅनेज द डेटा ऍज दे वॉन्ट, ऍज लॉंग ऍज कस्टमरचा डेटा सेव्ह होतोय ना, कस्टमर इज हॅपी. Further, the supplier would benefit economically from substituting an alternative asset because doing this would allow the supplier to optimize the performance of its network at only a nominal cost. ह्याच्यानं त्याला फायदा होणार बिकॉज तुम्हाला माहितीच आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असते. सो मे बी ही माइट अपग्रेड न्यू सर्व्हर्स, नवीन टेक्नॉलॉजी येईल. सो त्याच्यासाठी ते जास्त इकॉनॉमिकल होईल टू शिफ्ट फ्रॉम वन सर्व्हर टू अनदर, मे बी टू अ न्यू सर्व्हर जिकडे जास्त स्पेस आहे वगैरे. इन ऍडिशन द सप्लायर हॅज मेड क्लिअर that it has negotiated this right of substitution as an important right in the arrangement and the substitution right affected the pricing of the arrangement. कॉन्ट्रॅक्ट एंटर करताना सप्लायरने क्लिअर सांगितलंय की हा राईट फार इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, कारण आमचं अख्खं कॉस्टिंग ह्याच्यावर डिपेंडंट आहे, पण आमचा फायदा ह्याच्यातच आहे की उद्या आम्ही ते शिफ्ट, असं काही नाही की सर्व्हर 10 तुम्हाला आयुष्यावर मी देऊ आणि मध्ये मध्ये शिफ्टही करू, तुमचा डेटा सेफ राहील. आणि त्याच्या बेसिसवर कस्टमरला काय सर्व्हर अलोकेट होत नाही, म्हणजे असं परमनंट अलोकेशन नाहीये. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कस्टमर बोलला की ठीक आहे मग थोडं नेगोशिएट करणार आम्ही, थोडं आम्ही कमी देणार, कारण आम्हाला काय तुम्ही कंटिन्युअस एकच सर्व्हर देत नाहीयेत ना, तुम्ही कुठे पण शिफ्ट करू शकता मध्येच. सो आम्ही थोडं कमी प्राइस करू. तुम्ही जर आम्हाला पूर्णपणे अलोकेट केला असता एकच सर्व्हर तर आम्ही जास्त पे केलं असतं, कारण तो आमचाच सर्व्हर झाला. Whether the substitution rights are substantive and whether there is an identifiable asset. Clearly it is a substantive substitution rights. सो जर असं असेल तर मग आयडेंटिफाईड ऍसेट होत नाही, कारण आता सर्व्हर 10 आहे, उद्या 9 असेल, परवा 8 असेल, यू नेव्हर नो. सो सिनारिओ ए बघूया. The customer does not have the right to use an identified asset because at the inception of the contract only, the supplier has the practical ability to substitute the server and would benefit economically from such a substitution. Thus, there is no identified asset. आपले दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या मगाशी की त्याच्याकडे राईट आहे, सो ही कॅन प्रॅक्टिकली डू इट, आणि सेकंडली ही विल बेनिफिट ऑल्सो, सो ही विल डू इट. However, if the customer could not readily determine whether the supplier had a substantive substitution right, example, there is insufficient transparency into supplier's operations, the customer could presume the substitution rights is not substantive and conclude that there is an identified asset. आता ह्याने आधीच तुम्हाला क्लॅरिटी दिली की आम्ही असं करणार आहोत म्हणून तुम्हाला कळलं तरी, पण काय काय लोक सांगणार पण नाहीत की म्हणलं हा तुमचं सर्व्हर 10 आहे, तुम्हाला काय माहिती थोडं कुठचा सर्व्हर आहे, तुम्ही थोडं जाऊन बघणार तिकडे, बरोबर. सो तुम्हाला जर माहितीच नसेल तर तुम्ही मग आयडेंटिफाईड ऍसेट म्हणून टाईप रेकॉर्ड करा, लीज म्हणून ठरवा. पण तर त्याने क्लिअरली आधीच सांगितलं की असं आहे, तर मग तुम्हाला ट्रान्सपरंट आहे, तर मग इट इज नॉट अ ऍसेट देन. अदरवाईज तुम्ही ते अज्युम करा की हा आम्हाला 10च मिळतोय, आता तुम्हाला माहितीच नाही तर काय करणार. सिनारिओ बी. Assume the same facts as in scenario A, except that server number 10 is customized. आता इथे काय झालंय की सेम फॅक्ट्स, फक्त सर्व्हर 10 कस्टमाइज्ड आहे आणि सप्लायर डज नॉट हॅव द प्रॅक्टिकल ॲबिलिटी टू सबस्टिट्यूट द कस्टमाइज ऍसेट थ्रू आउट द पिरियड. सो त्याच्याकडे एक ॲबिलिटी नाहीये. ऍडिशनली इट इज अनक्लिअर वेदर ही विल बेनिफिट फ्रॉम दॅट. सो दोन्ही ह्याला हे सॅटिस्फाय होत नाहीयेत ऑफ सबस्टॅन्टिव्ह सबस्टिट्यूशन राईट्स, तर दोन्ही पॉईंट सॅटिस्फाय होत नाहीयेत. Whether the substitution rights are substantive and whether there is an identified asset, then definitely there is an identified asset आणि substantive नाही आहेत.
कारण त्याच्याकडे दोन्ही पॉवर नाही आहेत. एकतर ही कॅन प्रॅक्टिकली इट इज डिफिकल्ट बिकॉज कस्टमाइज ऍसेट आहे. ऍट द सेम टाइम बेनिफिट होईल की नाही हे डाऊट आहे. So substitution right is not substantive, and server number 10 would be identified asset because the supplier does not have the practical ability to substitute the asset, and there is no evidence of economic benefit to the supplier for substituting the asset. In this case, neither of the conditions of substitution right is met, whereas both the conditions must be met for the supplier to have substantive substitution right. Both the conditions म्हणजे एक तर practical ability to substitute, secondly economic benefit to the supplier. Therefore, server number 10 will be considered as an identified asset. So हे identified asset मानलं जाईल आणि पुढे लीज ही आपण क्लासिफाय करू शकतो. एकदा जस्ट गो थ्रू करा सोल्युशन मध्ये. Done. So last point. Yeah. सर एक डाउट है. Yeah. सर तो सिनारियो ए चा सेकंड पॅराग्राफ जरा एक्सप्लेन कराल का सर? Okay. या पॅरामध्ये असं म्हटलंय की इथे कसं त्याने सप्लायर जो होता त्याने आधीच सांगितलेलं ट्रान्सपरंट सांगितलेलं की आम्ही असं असं करणार आहोत सबस्टिट्यूशन. ओके. आणि त्याने कॉन्ट्रॅक्ट साईन करतानाच आयडिया दिलेली की असं आम्ही करणार आहोत. आणि विच वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ हिज नेगोशिएशन. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टची प्राइस पण थोडी नेगोशिएट झाली. पण कस्टमरला
त्याने सांगितलंच नसेल की असं असं तो करणार आहे, आणि कस्टमरला एवढी काय आयडिया नाहीये, आणि कस्टमर कॅनॉट डिटरमाइन वेदर द सप्लायर हॅज अ राईट. सो देर इज इनसफिशियंट ट्रान्सपरन्सी इन टू द सप्लायर्स ऑपरेशन. त्याच्यात तो काय करणार ते माहिती नाहीये, पण तो बोललाय की तुम्हाला मी सर्व्हर देतोय. तर मग आपण असं अज्युम करायचं ऍज अ रिपोर्टिंग एंटिटी की द राईट इज नॉट सबस्टॅन्टिव्ह, आणि मग दॅट इज अवर आयडेंटिफायबल ऍसेट. आणि त्याने सांगितलं नाही तर आपण कसं करणार? म्हणजे इट इज अ व्हेरी टेक्निकल फील्ड, तर मग आपल्याला त्याने सांगितलं नसेल तर मग आपण काय करू शकत नाही. आपण जे आहे ते आपण अज्युम करायचं की हा इज गिव्हिंग अ सर्व्हर 10. ओके. ओके. त्याच्यानंतर आयडेंटिफाईड ऍसेट फिजिकली डिस्टिंक्ट. दिस इज ऑल्सो वन मोर पॉइंट. आयडेंटिफाईड ऍसेट मध्येच आहे की an identified asset must be physically distinct. A physically distinct asset may be an entire asset or a portion of the asset. मग ते फिजिकली डिस्टिंक्ट अख्खं असेल ऍसेट किंवा पोर्शन, जसं की अख्खी बिल्डिंग आहे किंवा बिल्डिंगचा एक फ्लोर अख्खा आहे. A building is generally considered physically distinct, but one floor within the building may also be considered physically distinct if it can be used independent of the other floors. Similarly, a capacity or a other portion of an asset that is not physically distinct, example, capacity portion of a fiber optic cable is not an identified asset unless it represents substantially all of the capacity of the asset and thereby provides the customer with the right to obtain substantially all the economic benefits from the use of the asset. हा जो पार्ट आहे कॅपॅसिटी, फायबर ऑप्टिक केबल्स, ह्याच्यावरच खालचं एक्झाम्पल आहे, ते बघूया, मग तुम्हाला लगेच आयडिया येईल. Customer XYZ enters into a 15-year contract with the supplier ABC for right to use 5 fibers within a fiber optic cable between Mumbai and Pune. आता तुम्हाला ते माहितीच आहे, जिओ फायबर वगैरे आजकाल येत आहे. सो फायबर ऑप्टिक केबल पास होते बिटवीन मुंबई अँड पुणे. त्याच्यामध्ये भरपूर बारीक बारीक फायबर्स आहेत. सो ह्याच्यामधल्या देर आर अराउंड 25 फायबर केबल्स इन दॅट ऑप्टिक केबल. त्याच्यातले 5 फायबर्स विल बी यूज बाय कस्टमर XYZ. त्याने म्हटलंय द कॉन्ट्रॅक्ट आयडेंटिफाईज 5 ऑफ द केबल्स 25 फायबर्स फॉर यूज बाय कस्टमर XYZ. सो मुंबई पुणे त्याने फायबर लाईन टाकली आहे, त्याच्यात 25 फायबर्स आहेत, त्याच्यामधले 5 फायबर XYZ साठी अलोकेटेड आहेत. ह्याला म्हणतात कॅपॅसिटी, की 5% म्हणजे 5 इज allocated to XYZ completely. You can identify की याच्यात 5 ह्यांचे आहेत. The 5 fibers are dedicated solely to customer XYZ's data for the duration of the contract term. Assume that supplier ABC does not have a substantive substitution right. आणि ABC doesn't have the right to substitute it. मध्येच आता त्याने 5 दिला, नेक्स्ट टाइम दुसरे 5 असं नाहीये, ते 5च देणार, सबस्टिट्यूशन नाहीये याच्यामध्ये. Whether there is an identified asset? Yes, there is. Clearly you can identify ना, yes, the said 5 fibers are identified assets because they are physically distinct and explicitly specified in the contract. आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्पेसिफाय केलंय. आता नॉट फिजिकली डिस्टिंक्ट, इथे कॅपॅसिटीचं जे वरचं पार्ट आहे तो आहे. 2 सिनारिओ आहेत. Customer XYZ enters into a 10-year contract with supplier ABC for the right to transport oil from India to Bangladesh through ABC's pipeline. Customer XYZ must be a oil producer. So they are entering into contract with ABC supplier, त्यांचे pipelines आहेत. So they are saying की आम्ही तुमचं pipeline वापरू to transport fuel, oil from India to Bangladesh. आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलंय, the contract provides that the customer XYZ will have the right to use 95% of the pipeline's capacity throughout the term of arrangement, whether there is an identified asset. आता 95% capacity of the pipeline is used by XYZ. So definitely it is a identified asset, म्हणजे almost it is covering 100% capacity. आपलंच झालं ते asset. So identified म्हणायचं सर. So it is our asset only. पण सेकंड केस मध्ये त्याने म्हटलंय की assume the same facts as in scenario A, except that the customer XYZ has the right to use 65% of the pipeline's capacity throughout the term of the arrangement, whether there is an identified asset.
whether there is an identified asset. सो 65% म्हणजे सबस्टॅन्शियल यूज नाही म्हणता येणार आपल्याला. ओके, म्हणजे आपण काय पूर्णपणे ते ऍसेट वापरत नाहीये. 95% वी कॅन से की हा आपलंच ऍसेट आहे, पण इथे 65% इज नॉट कम्प्लीट यूज ऑफ द ऍसेट. सो ते आयडेंटिफाईड ऍसेट म्हणता येणार नाही या केसमध्ये तरी. सो इकडे त्याने म्हटलंय येस द कॅपॅसिटी, जेव्हा 95% आहे तेव्हा त्याने म्हटलंय की येस द कॅपॅसिटी ऑफ द पाईपलाईन इज अ आयडेंटिफाईड ऍसेट, while 95% of the capacity is not physically distinct from the remaining capacity. म्हणजे 95 आणि 5 असं काय तुम्ही जास्त हे करू शकणार नाही. It represents substantially all the capacity of the entire pipeline and thereby provides customer XYZ the right to obtain substantially all the economic benefits from the use of the pipeline. So तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत कस्टमरला. आपण एक पॉईंट बघितला की कस्टमर इज ऑब्टेनिंग बेनिफिट्स फ्रॉम दॅट. सो येस, तो पण एक पॉईंट होता की सबस्टॅन्शियली ऑल द बेनिफिट्स त्याला मिळाले पाहिजेत ऍटलिस्ट त्या ऍसेट मधून. पण पाईपलाईन तर एकच आहे इकडे. नो द कॅपॅसिटी पोर्शन ऑफ द पाईपलाईन इज नॉट अन आयडेंटिफाईड ऍसेट. सेकंड पार्ट 65% च्या केसमध्ये सिन्स 65% ऑफ द कॅपॅसिटी इज लेस दॅन सबस्टॅन्शियली ऑल ऑफ द कॅपॅसिटी ऑफ द पाईपलाईन. सो 65% इज लेस दॅन सबस्टॅन्शियली ऑल, म्हणजे 95% पेक्षा नक्कीच कमी आहे. वी कॅनॉट से वी युजिंग ऑल द पाईपलाईन. Customer XYZ does not have the right to obtain substantially all of the economic benefits from the use of the pipeline. सो आयडेंटिफाईड ऍसेट म्हणता येणार, कारण इथे काय यूज नाहीये. आणि इथे फायबर सारखं पण म्हणता येणार नाही आपल्याला की हा 25 मधून 5 फायबर वापरतोय. इथे एकच पाईपलाईन आहे, तर याच्यातला आपण थोडं वापरतोय. सो मग इट इज नॉट की आयडेंटिफाईड की आपण हे आपली ऍसेट झालं, असं आपलं ऍसेट नाही झालं, ते आपण जस्ट थोडंसं वापरतोय. 95% ला वी कॅन से की हा वी आर युजिंग इट कम्प्लिटली. सो आता तुम्हाला कळेल काय म्हटलंय. Similarly, a capacity or other portion of an asset that is not physically distinct. Example, capacity portion of a fiber optic cable is not an identified asset unless it represents substantially all of the capacity of the asset and thereby provides the customer with the right to obtain substantially all of the economic benefits from the use of the asset. आता पाईपलाईनच्या केसमध्ये आपल्याला कळलं की सबस्टॅन्शियली ऑल तर नव्हतं, म्हणून आपण ते रेकग्नाइज केलं. फायबर ऑप्टिकच्या केसमध्ये आपण बघितलं की 25 मधल्या 5 आपल्यालाच होत्या, तर वी कुड आयडेंटिफाय दॅट. जर असं नसतं करता आलं तर मग आपण नॉन आयडेंटिफायर म्हटलं असतं. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट राईट इज राईट टू कंट्रोल. आपण जर लीजवर एक ऍसेट घेतो तर आपल्याला कंट्रोल तर करता आला पाहिजे. आपल्या कंट्रोलमध्ये नसेल, सगळं जर सप्लायर कंट्रोल करतोय तर मग काय फायदा. मग इट इज नॉट अ लीज. टू असेस वेदर अ कॉन्ट्रॅक्ट conveys the right to control the use of an identified asset for a period of time, an entity shall assess whether throughout a period of use the customer has both of the following. So entity, आपण जो entity आहोत रिपोर्टिंग एंटिटी, आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे की ऍट द स्टार्ट आपण customer has the following right to obtain substantially all the economic benefits from the use of the asset and right to direct the use of the asset, ki we can use it as we want. Secondly, we will be getting the benefits from that asset. त्याने म्हटलंय the right to control the use may not be necessarily documented in form as a lease agreement. Documented असलंच पाहिजे असं नाही. ABC Limited enters into contract with XYZ, which grants ABC Limited exclusive rights to use a specific grain storage facility over a 5-year period in the months of May and June. आता बघा, बेसिकली ऍग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणून माहिती आहे सीजनल असतं. सो त्याने एक काइंड ऑफ वेअरहाऊस टाइप घेतलेलं आहे फ्रॉम XYZ ऑन अ लॉंग टर्म लीज ऑफ 5 years. सो ह्याच्यावर त्याने घेतलेलं आहे. They have the right to use it for 5 years. पण बेसिकली दरवर्षी 2च महिने तो वापरतात. म्हणजे 5 yearचा पिरियडचा कॉन्ट्रॅक्ट आहे, पण वर्षातून 2 महिने दे विल यूज इट. ज्यासाठी त्याने हा कॉन्ट्रॅक्ट एंटर केलाय, मे आणि जून. And that is the main period when they produce the agricultural produce and keep it in the storage house. During these months, ABC has the right to decide which crops are placed in storage and when to remove them. So त्या 2 महिन्यात ABC कडे complete control आहे. XYZ provides the loading and unloading services from the warehouse activities. त्या वेअरहाऊस म्हणून अनलोडिंग आणि लोडिंग ट्रान्सपोर्टेशन वगैरे जे काय आहे ते XYZ त्यांना प्रोव्हाइड होतं.
ड्युरिंग द अदर 10 मंथ, म्हणजे वर्षातून 2 महिने बाजूला काढले तर बाकीचे जे 10 महिने आहेत तिकडे हे तेव्हा हेच सगळं चालतं की लोडिंग अनलोडिंग, की बेसिकली जो काय स्टोर झालाय ग्रेन तो ट्रान्सपोर्ट होतो वर्षभर आणि ते काम करतं XYZ. XYZ has the right to determine how the warehouse will be used. आणि XYZ कडे राईट आहे टू कसं ते warehouse वापरायचं. Which party has the right to control the use of identified asset during the period of use? आता त्याने म्हटलंय परत सांगतो की एक पार्ट हा आहे की दोन पार्ट मध्ये असं आहे की ABC Limited has exclusive right to use a specific grain storage facility over a 5-year period in the months of May and June. And during these months, ABC has the right to decide which crops are placed in the storage and when to remove them. So 2 महिन्यासाठी दरवर्षी म्हणजे 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे. दर 2 महिन्यात 2 महिने इन एव्हरी इयर दे हॅव द कम्प्लीट यूज ऑफ द ऍसेट 2 महिने. वेरएज बाकीचे 10 महिने XYZ प्रोव्हाइड्स लोडिंग अनलोडिंग सर्व्हिस आणि बाकीचे 10 महिने जे आहेत तेव्हा XYZ हॅज द राईट टू डिटरमाइन हाऊ द वेअरहाऊस इज यूज, कारण तो अनलोडिंग आणि लोडिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय. सो गुड्स जे ग्रेन्स प्रोव्हाइड स्टोर्ड आहे ते तो ट्रान्सपोर्ट करतोय मार्केटमध्ये. सो ही विल यूज द वेअरहाऊस ऍज ही वॉन्ट्स. नाउ विच पार्टी हॅज द राईट टू कंट्रोल द यूज ऑफ द आयडेंटिफाइड ऍसेट ड्युरिंग द पिरियड ऑफ यूज? आता इथे कोणत्या कंपनीकडे राईट टू यूज आहे? लेट्स सी. In the above case, ABC has the right to control the use of the identified asset during the period of use because they have the power to determine how the warehouse will be used during the contractually defined usage periods. क्लिअरली एबीसीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यात त्यांनी दिलाय की 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, पण एव्हरी इयर आम्ही 2 महिने ते वापरणार. तर त्या 2 महिन्यात त्यांना कम्प्लीट कंट्रोल आहे. तो त्याने म्हटलंय क्लिअरली इट इज आयडेंटिफायबल ऍसेट, कारण 2 महिने दे कॅन यूज ऍज दे वॉन्ट आणि त्यांना 2 महिन्यातच हवंय. So analysis should focus on the rights and economics of the use of the warehouse for specified usage periods, May and June. During the period of use, ABC has the right to determine how much of a crop to place in storage and a timing of placing and removing it from storage. So they have the complete right in those 2 months. These rights are more significant to the economics of the use of the asset than the loading unloading services provided by XYZ during the same period. त्याने म्हटलंय की हा राईट खूप महत्वाचा आहे. लोडिंग अनलोडिंग तर त्याचं ऍक्च्युअली अँसरी काम आहे, म्हणजे दॅट कम्स लेटर आफ्टर स्टोरेज. सो मेन काम तर स्टोरिंग आहे, ते स्टोरेज हाऊस आहे. So ABC Limited receives all the economic benefit from the use of the asset during those specified time periods. So May June मध्ये त्याला बेनिफिट मिळतंय. Therefore the contract contains a lease for specific period of time term. So ह्याला लीजच म्हणू आपण, कारण वी कॅन आयडेंटिफाय द ऍसेट आणि ठरल्याप्रमाणे 5 वर्षात दर 2 महिने त्याला हवं तसं तो वापरू शकतो. सो हा तेवढाच टर्म आहे. सो दरवर्षी 2 महिने तो वापरायला त्याला मिळतंय आणि त्याला तेव्हाच हवंय. आणि बाकी XYZ त्याच ग्रेन प्रोड्यूस जे स्टोअर केलंय ते त्याला सप्लाय करायला मदत करतो. So clearly it is an identified asset. ABC is benefiting from it. He can control the asset over the 2 months. So it is a lease and you can identify the asset also. एकदा गो थ्रू करा बघा. एक क्षण. सर क्वेश्चन वाला पेज वर नाही.
Yes. Done, sir. Yeah. So basically 2 months त्याला हवंय ते मिळतंय त्याला. जे त्याला कॉन्ट्रॅक्ट मध्ये 2 महिने त्याला हवे ते मिळत आहेत. त्याला कम्प्लीट कंट्रोल आहे. सो ही विल बी पेइंग फॉर दॅट ओनली ना. सो ते कम्प्लीट कंट्रोल आहे त्याच्याकडे 2 महिन्यासाठी. सो येस, इट इज आयडेंटिफाईड ऍसेट. त्याच्यानंतर राईट टू ऑब्टेन सबस्टॅन्शियली ऑल ऑफ द इकॉनॉमिक बेनिफिट्स. सो हे पण एक क्रायटेरिया होतं की द फर्स्ट क्रायटेरियन इन द कंट्रोल असेसमेंट इज टू डिटरमाइन वेदर, म्हणजे कंट्रोल कधी म्हणतो जेव्हा त्याला बेनिफिट झाला पाहिजे त्यातून. द फर्स्ट क्रायटेरिया in the control assessment is to determine whether the customer has the right to obtain substantially all of the economic benefits from the use of the asset throughout the period of the use. That is to control the use of the identified asset. A customer is required to have the right to obtain substantially all the economic benefits from the use of the asset throughout the period. So म्हणजे काय हे बघा, एक्झाम्पल हो गया. Illustration 8. Right to obtain substantially all of the economic benefits. आता इकडे बघा. Company MNO enters into a 5-year contract with the power company PQR to purchase all of the electricity produced by a new solar farm. आता PQR ही जी कंपनी आहे त्यांचं सोलार फार्म आहे. सो दे आर इनटू प्रोड्युसिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू सोलार पॅनल्स. सोलार फार्म म्हणजे काय, म्हणजे सोलार पॅनल्स त्यांनी लावलेले आहेत, तिथून ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात आणि MNO इज purchasing that. PQR owns solar farm and will receive tax credits relating to construction and ownership of the farm. आता सोलार एनर्जी, ग्रीन एनर्जी मध्ये वगैरे तुम्ही असाल तर तुम्हाला टॅक्स कन्सेशन मिळतात. अँड MNO विल रिसीव्ह रिन्युएबल एनर्जी क्रेडिट्स, त्याला REC असं म्हणतात. की इफ यू आर युझिंग, तुमच्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही जर रिन्युएबल एनर्जी वापरताय तर तुम्हाला REC असं मिळतं, दॅट इज रिन्युएबल एनर्जी क्रेडिट्स. हे तुम्हाला मिळतात. म्हणजे बेसिकली तुम्हाला एक सर्टिफिकेशन टाईप मिळतं, त्याला रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेशन म्हणतात, की तुम्ही ग्रीन एनर्जीवर चालता. जसं ITC चे हॉटेल्स वगैरे जे आहेत ते रन ऑन ग्रीन एनर्जी. सो दॅट इज अ लाईक अ सर्टिफिकेशन that accrue from the use of the solar farm. की तुम्ही सोलर एनर्जी वापरता, तुम्ही ऑब्वियसली यू आर ग्रीन कंपनी. Who has the right to substantially benefit from the solar farm? 15 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे विथ PQR टू परचेस ऑल द इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस्ड. सो नॉर्मल केसमध्ये लेमॅन म्हणे की अरे परचेस आहे, पण आपण इथे लीज वर बघतोय. सो येस, इट इज आयडेंटिफायबल ऍसेट. हे पण एक आयडेंटिफायबल ऍसेटच झालं की इलेक्ट्रिसिटी मिळते. ऍट द सेम टाइम 15 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सगळं जे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात हे वापरणार आहेत. सो 15 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, 15 वर्ष दे कॅन क्लिअरली यूज ऑल द इलेक्ट्रिसिटी दॅट जनरेटेड बाय PQR. प्लस त्यांना एक फायदा होतो की त्यांना REC सर्टिफिकेशन मिळते, त्याच्याने त्यांचं एक गुडविल वाढू शकतं. PQR ला फायदा होतो त्याचा काही संबंध नाही, बिकॉज PQR तर सप्लायर आहे. आपण इकडे रिपोर्टिंग एंटिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो, त्याला टॅक्स कन्सेशन मिळेल बिकॉज ही इज अ प्रोड्युसर ऑफ ग्रीन एनर्जी. So he set up panels and also he might get concession. पण इकडे क्लिअरली वी कॅन से ना की येस, MNO इज सबस्टॅन्शियली बेनिफिटिंग फ्रॉम द होल अरेंजमेंट. अख्खा इलेक्ट्रिसिटी त्याला मिळते, PQR कडे काहीच राहत नाहीये. सो कंपनी MNO हॅज द राईट टू ऑब्टेन सबस्टॅन्शियली ऑल द इकॉनॉमिक बेनिफिट फ्रॉम द यूज ऑफ द सोलार फार्म. सो इथे सोलार फार्म इज द ऍसेट. सोलार फार्म जे आहे ते तो क्लिअरली वापरतात, त्याच्यावरून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सो MNO has the right to obtain substantially all the economic benefits from the use of the solar farm over the 15-year period because it obtains electricity produced by the farm over the lease term. That is the main product, and renewable energy credits, that is the byproduct by the use of the asset. Although PQR receives economic benefits from the solar farm in the form of tax credits, these benefits relate to ownership of the farm. The tax credits do not relate to use of farm and therefore are not considered in this assessment. So just because he's invested in the farm, he's getting that credit, not because he's operating the farm. So MNO is completely using the asset, that is the farm, for its own use.
सो क्लिअरली इथे लीज आहे आणि आयडेंटिफाईड ऍसेट आहे द सोलार फार्म. पूर्णपणे इकॉनॉमिक बेनिफिट ह्याच आहे. सो यू कॅन से की दे कंट्रोल द फार्म. त्याच्यानंतर अजून एक पॉइंट आहे, राईट टू डायरेक्ट द यूज ऑफ द ऍसेट. की डज द कस्टमर हॅव द राईट टू डायरेक्ट द यूज. द सेकंड क्रायटेरिया इन द कंट्रोल असेसमेंट. पहिला होता सबस्टॅन्शियल बेनिफिट, सेकंड आहे कंट्रोल मध्येच चाललोय आपण, की second criteria in the control assessment is to determine whether the customer has the right to direct the use of the asset throughout the use period. म्हणजे he has the right to give directions की असं वापरा तसं वापरा throughout the period of the lease. आता देर इज समथिंग कॉल्ड एज प्रोटेक्टिव्ह राईट्स. म्हणजे जरी पण तुम्हाला सप्लायर देतोय ऍसेट वापरायला, हवं तसं वापरायला देतोय, पण ही माइट ऑल्सो लिमिट यू की तुम्ही हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. दॅट इज प्रोटेक्टिव्ह राईट्स. थोडं तर त्याला प्रोटेक्शन मिळेलच त्याच्या ऍसेटवर. म्हणजे सपोज त्याने तुम्हाला एक शिप दिली वापरायला, तर विल से की तुम्ही प्लीज तो रूट घेऊ नका. दॅट इज फाईन, कारण तो डिस्प्युटेड रूट आहे, तिकडे प्रॉब्लेम होऊ शकतो. तो रूट तुम्ही घेऊ नका, तुम्ही तुमची शिप वापरा हवी तशी, पण त्या रूटवर जाऊ नका. दॅट इज फाईन, दॅट इज ओके. सो a supplier's protective rights in isolation do not prevent the customer from having the right to direct use of an identified asset. But that doesn't mean की customer कडे right नाही आहे to control the asset. थोडे protective rights is fine. थोडं conditions, terms and conditions are fine. So protective rights typically define the scope of the customer's right to use the asset without removing the customer's right to direct the use of the asset. So customer still has the right to direct. फक्त एखाद दुसरं एक त्याने टर्म ठेवली की हा तुम्ही फक्त इकडे वापरू नका किंवा असं करू नका बस. The protective rights are intended to protect the supplier's interest. So he is obviously protecting his own interest. So they'll just say की तुम्ही वापरा, आपण just comply with the laws and regulations. Just see to it की तुम्ही law follow करताय वगैरे असं काहीतरी they will take. Right to direct the use of an asset. आता बघा, customer X enters into contract with supplier Y to use a vehicle for 5-year period. Customer X ने vehicle त्याचं घेतलंय Y चं for 5-year period. The vehicle is identified in the contract. Clearly vehicle is identified, and supplier Y cannot substitute another vehicle unless the specified vehicle is not operational, it breaks down. So unless the vehicle breaks down, he doesn't substitute. So substitution rights पण नाहीये. So clearly it is an identifiable asset. Under the contract now, customer X operates the vehicle, drives the vehicle or directs others to operate the vehicle. So customer X कडे पूर्ण right आहे to operate the vehicle. Customer X decides how to use the vehicle. They will decide how to use it within the contractual limitations. There are some limitations in the contract. For example, throughout the period of use, customer X decides where the vehicle goes, as and when, as well as when or whether it is used and what it is used for. Customer X can also change the decision throughout the period. So they can use it as they want, subject to some limitations. आता supplier Y ने थोडंसं लिमिटेशन टाकलंय, जसं की they prohibit certain use of the vehicle. Example, moving it overseas. तुम्ही इंडियाच्या बाहेर घेऊन जाऊ नका. And modification to the vehicle to protect it. Do not modify it. Carrier बिरियर लावू नका किंवा मी सांगेन मला विचारूनच करा. Don't modify the asset. आता हे तर obvious आहे ना. Now whether the customer X has the right to direct the use, definitely he has. पूर्ण कंट्रोल आहे. फक्त थोडंसं त्याने लिमिटेशन टाकलंय की हे तुम्ही मॉडिफाय करू नका आणि इंडियाच्या बाहेर नेऊ नका. दॅट इज सफिशियंट. हे तेवढं पाहिजेच. Anybody will try to protect his own assets. Yes, the customer X has the right to direct the use of the identified vehicle throughout the period of use because it has the right to change how the vehicle is used, whether and when the vehicle is used,
and where the vehicle goes and what that vehicle is used for. हे सगळं त्याच्याकडे राईट्स आहेत. अजून काय पाहिजे? So supplier Y's limits on certain uses for the vehicle and modifications to it are considered protective rights that define the scope of the customer X's use of the asset, but do not affect the assessment of whether customer X directs the use of the asset. Protective rights आहेत, पण त्याच्याने काय customer X चा right काय कमी होत नाहीये. He can use it as he wants. फक्त ओव्हरसीज न्यायचं नाहीये आणि मॉडिफाय करत एवढं ठीक आहे. ते तर कोणी पण सांगेल. Entity A contracts with supplier H to manufacture parts in a facility. आता बघा, Entity A supplier H ला बरोबर कॉन्ट्रॅक्ट करतं की H च्या फॅसिलिटी मध्ये मॅन्युफॅक्चर पार्ट्स त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला की हे पार्ट्स मला प्रोड्यूस करून दे. Entity A designed the facility and provided its specification. So they told him की आम्हाला असं डिझाईनचं फॅसिलिटी तुम्ही द्या आणि तिकडे तुम्हाला आम्हाला असे पार्ट्स आम्हाला प्रोड्यूस करून द्या. Supplier H owns the facility and the land. Entity A specifies how many parts it needs and when it needs the parts to be available. Supplier H operates the machinery and makes all the operating decisions, including how and when the parts are to be produced, as long as it meets the contractual requirements to deliver the specified number on the specified date. Assuming supplier H cannot substitute the facility and hence is an identified asset. Which party has the right to control the use of the identified asset? Example, that is equipment during the period of use. आता इथे आयडेंटिफाईड ऍसेट आहे ते फॅसिलिटी, पण कोण कंट्रोल करतं यूज? इथे कसं झालंय की ए ने एच ला सांगितलंय की आम्हाला हे पार्ट्स मॅन्युफॅक्चर करून द्या. त्यासाठी त्याने हेही सांगितलं की आम्हाला तुम्ही अशी फॅसिलिटी बनवा, यू हॅव टू सेटअप अ फॅसिलिटी फर्स्ट, त्याच्यामध्ये तुम्ही हे पार्ट बनवू शकता. पण फॅसिलिटी आणि लँड सगळी एच चीज आहे. सो दे विल सेटअप अ स्मॉल फॅक्टरी मे बी फॉर ए टू प्रोड्यूस द पार्ट्स ऑफ ए. पण कम्प्लीट कंट्रोल ओव्हर द प्रोडक्शन इज ऑफ एच. एच इज कम्प्लिटली कंट्रोलिंग द प्रोडक्शन. सो अख्खी फॅसिलिटी कोण चालवत आहे? एच. आणि they decide ki when to produce, when not to produce, and as long as the requirements are met, they will completely control the facility. Other H cannot use that facility or you can say replace that facility. त्याच्या जागी तो नवीन फॅसिलिटी मध्ये सबस्टिट्यूट करणार नाही. So identified asset आहे, that's not a problem. But who is controlling it? A is not controlling it. H is controlling it. So इथे म्हटलंय कि entity A does not direct the use of the asset that most significantly drives the economic benefits, because supplier H determines how and when the equipment is operated once the contract is signed. So इथे H will decide की कसं वापरायची facility. Therefore, supplier H has the right to control the use of the identified asset during the period of use. Although entity A stipulates the product to be provided and has input into the initial decisions regarding the use of the asset through its involvement in the design of the asset. So A was involved in the designing, A was involved in the initial input decisions की काय कसं करायचंय वगैरे वगैरे. But प्रोडक्शन मध्ये त्याला काहीच राईट नाहीये. So it does not have decision making rights over how the asset will be used. फॅसिलिटी कशी यूज करायची हे त्याच्याकडे राईट नाहीये. So this arrangement is a supply arrangement, not a lease. So इथे सप्लाय अरेंजमेंट म्हणतो कारण इथे जरी पण त्याने फॅसिलिटी एच ची वापरली आहे त्याने, पण इकडे पूर्ण कंट्रोल एचचाच आहे. एच हॅज कम्प्लीट कंट्रोल. सो जरी पण ही इज बेनिफिटिंग फ्रॉम इट, वी कॅनॉट से ही इज कम्प्लिटली कंट्रोलिंग इट. वी कॅन आयडेंटिफाय द ऍसेट ऑल्सो, पण पूर्ण कंट्रोल ऑफ प्रोडक्शन ह्याच्यावर आहे. आता मगाशी सोलार फार्मच्या केस मध्ये बघितलं तर की आपण तेव्हा काय बघत होतो, आपण राईट टू कंट्रोल नव्हतं बघत, आपण काय बघत होतो, बेनिफिशियली फायदा होतोय का. सो या बेनिफिशियली इट वॉज येस, पण राईट टू कंट्रोल द फार्म कदाचित नो. तो हे सगळं बघायला लागतं, कारण आपण बघितलं अख्खी लिस्ट आहे, तर एव्हरी कंडिशन हॅज टू बी सॅटिस्फाईड. राईट टू डायरेक्ट द यूज ऑफ एन ऍसेट. Entity L enters into a 5-year contract with company A, a ship owner, for the use of an identified ship. हे शिपचं एक्झाम्पल तुम्हाला दिलंय मगाशी. सो 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे टू यूज द शिप. Entity L decides whether and what cargo will be transported. So L कडे complete control आहे over the ship, and when and to which ports the ship will sail through
द पिरियड ऑफ यूज. त्यालाही माहिती आहे कुठच्या पोर्ट्सवर वगैरे ते शिप जाणार वगैरे सगळं त्यांनी ते कंट्रोल करू शकतात. सब्जेक्ट टू प्रोटेक्टिव्ह रिस्ट्रिक्शन्स स्पेसिफाईड इन द कॉन्ट्रॅक्ट. These restrictions prevent L from sailing the ship into waters at a high risk of piracy or carrying explosive material as cargo. एवढंच सांगितलंय की तुम्ही हा रूट घेऊ नका, इकडे पायरसी होऊ शकते, पायरेट्स येऊ शकतात. ऍट द सेम टाइम तुम्ही कार्गो एक्सप्लोजिव्ह कार्गो घेऊन फिरू नका, and there are chances of that exploding. Company A operates and maintains the ship. So A is the ship owner, they maintain the contract, they maintain and operate the ship and is responsible for safe passage. Who has the right to direct the use of the ship during the period? Clearly L has the right. फक्त थोडे protective rights आहेत. So L has the right to direct the use of the ship. The contract restrictions are protective rights. In the scope of its right of use, entity L determines how and for what purpose the ship is used throughout the 5-year period lease, because it decides whether, where and when the ship sails, as well as the cargo that it will transport. Entity L has the right to change the decisions throughout the period of use. Therefore, the contract contains a lease. त्याच्यामध्ये लीज आपण म्हणू शकतो, कारण इथे कम्प्लीट कंट्रोल एलचाच आहे. प्रोटेक्टिव्ह राईट्स आहेत थोडे, पण दॅट डझंट मीन की कंट्रोल नाहीये, कंट्रोल आहे. तसंच याच्यामध्ये पण या केसमध्ये काय होतं, फॅसिलिटीच्या केसमध्ये कंट्रोल नव्हता, कारण अख्खं फॅसिलिटी चालवतंय कोण? एच. सो कधी प्रोडक्शन करायचंय, कसं करायचं सगळं एच ठरवतंय. So we cannot decide. So right to direct the use नाहीये. बेनिफिट आहे पण राईट टू डायरेक्ट यूज नाहीये. या केसमध्ये काय होतं की व्हेकल आहे, क्लिअरली परत राईट टू यूज पूर्णपणे आहे. ओके, सो आज जेवढं मला करायचं होतं तेवढं मी कम्प्लीट केलंय. सो आता तुम्हाला मी परत सांगतो काय काय करायचंय. 11th इथून उद्यापासून वेगळा पार्ट आहे, सेपरेशन ऑफ लीज अँड नॉन लीज कंपाऊंड. आपण एकदम बेसिक पार्ट मध्ये, आपण जस्ट एकदम बेसिक बघतोय की लाईक राईट टू डायरेक्ट यूज ऑफ एन ऍसेट आहे का वगैरे वगैरे, असं बेसिक 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 पॉइंट्स बघतोय आपण. सो दिस सम वॉज अबाउट दॅट. हे 3 सम त्याच्यावर होते. त्याच्यामध्ये मग काय लिहायचंय, प्रोटेक्टिव्ह राईट वाला पार्ट लिहायचा. यू कॅन राईट टिल दिस प्रोटेक्टिव्ह राईट्स, एवढं लिहू शकता. त्याच्यानंतर हा पॅरा, राईट टू डायरेक्ट द यूज ऑफ द आयडेंटिफाईड ऍसेट, फर्स्ट पॅरा. हे 3 सम याच्यावर बेस्ड आहेत, या पॉइंटवर आणि खालचा तो प्रोटेक्टिव्ह राईट्सवर. त्याच्यानंतर इलस्ट्रेशन 8 जे आहे, सबस्टॅन्शियल बेनिफिट्स, तर ह्याच्यावर बेस्ड आहे, पहिल्या ह्या पॅरावर. राईट टू ऑब्टेन सबस्टॅन्शियली ऑल ऑफ द इकॉनॉमिक बेनिफिट्स. मग 7 जे आहे दॅट इज बेस्ड ऑन राईट टू कंट्रोल, हा इथपर्यंत अग्रीमेंट पर्यंत. त्याच्यानंतर 6th 5th जे आहे इट इज बेस्ड ऑन आयडेंटिफाईड ऍसेट फिजिकली डिस्टिंक्ट. सो हा इथपर्यंत आहे. त्याच्यानंतर 4th जे आहे इट इज ऑन सबस्टॅन्शियल सबस्टिट्यूशन राईट्स, जे इतकं आहे. इथपासून हा चार्ट अख्खा. त्याच्यानंतर थर्ड आणि सेकंड इज बेस्ड ऑन द आयडेंटिफाईड ऍसेट कन्सेप्ट. त्याच्यानंतर हा चार्ट, ह्याच्यावरच आपण आता होतो. आपण आयडेंटिफाईड ऍसेट का बघितलं, मग इकॉनॉमिक बेनिफिट्स का बघितलं, मग राईट टू डायरेक्ट हाऊ अँड फॉर व्हॉट पर्पज द ऍसेट इज यूज, हे आता बघत होतो आपण. सो आता बघितलं आपण की जर सप्लायर राईट असेल तर इट इज नॉट अ लीज, येस असेल तर इट कंटेन्स अ लीज. जर बेनिफिटच नाहीये, नॉट अ लीज. आयडेंटिफाईड ऍसेट नाही, नॉट अ लीज. तर हा चार्ट फार इम्पॉर्टंट आहे. 3.2.1 व्हॉट इज अ लीज 3.2. त्याच्यानंतर illustration 1 short term lease. Short term lease is basically based on this short term lease, this thing. So हा
इथपर्यंत तुम्ही घेऊ शकता फर्स्ट पॅरा ऑफ शॉर्ट टर्म लीज. त्याच्यानंतर रेकग्निशन एक्झामिशन्स पूर्ण अलॉंग विथ शॉर्ट टर्म लीज फर्स्ट पॅरा. त्याच्यानंतर स्कोप द होल थिंग, ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. So we'll continue tomorrow. Any doubts in today's lecture? No, sir. Okay. Fine. See you tomorrow then.